नमस्कार. मी गोविंद हांडे, राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार, राष्ट्रीय फलोत्पादन अभियान, कृषी आयुक्तालय पुणे. मित्रो, आज आपण रामेती पुणे यांच्या माध्यमातून आपण एक कृषी माल निर्याती संदर्भातील संधी आव्हाने या विषयावर चर्चासत्र आयोजित केलेले आहे. प्रथमतः मी श्रीमती मेघना केळकर मॅडम, प्राचार्य रामेती पुणे, व श्री राऊसाहेब या दोघांचा आभारी आहे. बदलत्या सिच्युएशननुसार प्रशिक्षणामध्ये सुद्धा एक मालिका चालू केली आणि त्या अनुषंगाने आज त्यातलाच एक भाग आहे तो विषय. आज जो मला विषय दिलेला आहे, फळे भाजीपाला निर्यातीतील संधी व आव्हाने, वनस्पती अलग ठेवण्याचे नियमन म्हणजे प्लॅन क्वारंटाईन. आणि याचा संबंध आज जे आपण पाहतो कोरोनाच्या दृष्टिकोनातून या बदलत्या ट्रेंडनुसार आपल्याला कशा पद्धतीने बदललं पाहिजे, तर त्या अनुषंगानेच आज आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. तर ह्या दृष्टिकोनातून जर पाहिलं, ह्या सगळ्या बाबीचा जर विचार केला, तर आज वर्क ॲट होम हा कन्सेप्ट पूर्वी प्रायव्हेट इंडस्ट्रीमध्ये बऱ्या प्रकारे रुजला होता, परंतु कोरोनाने आज सर्व क्षेत्रामध्ये, विशेषतः शासकीय कार्यालयामध्ये सुद्धा हा कन्सेप्ट आता खूप पॉप्युलर व्हायला लागला आणि त्याची गरज निर्माण झाली. आणि इथून पुढे ह्याच कन्सेप्टने आता आपल्याला चांगल्या पद्धतीने एक्सपर्टाईजचं गायडन्स आज शेतकऱ्यापर्यंत, अधिकाऱ्यापर्यंत त्या माध्यमातून देऊन ते काम करणे. पूर्वी आपण एक काम करायला पूर्ण दिवस जात होता 10 मिनिटाच्या कामाला. आज आपण आपल्या सोयीनुसार तेच काम वर्क ॲट होमच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने करायला लागलो. त्याचं श्रेय या टेक्नॉलॉजीला जाते. आता हे सगळं करत असताना आजचा जो विषय घेतलेला आहे, थोडं स्लाईड पाहतो मी. स्लाईड येऊ का? व्हिडिओ दिसत नाही, पण ठीक आहे, पाहू आपण. हां, आज हा विषय आपण घेतलेला आहे फळ आणि भाजीपाला, भाज्यांच्या निर्यातीला संधी, आव्हाने, वनस्पती अलग ठेवण्याचे नियमन म्हणजेच प्लॅन क्वारंटाईन रेग्युलेशन. आज आपल्याला कल्पना आहे, महाराष्ट्र राज्य फलोत्पादनामध्ये खूप अग्रेसर असून आणि राज्यातून जर विचार केला निर्यातीचा, तर एकूण देशाच्या 65% फळं, 55% भाजीपाला राज्यातून होतो. हे आपोआप झालेलं नाही. ह्या क्षेत्रामध्ये बऱ्याच वर्षापासून शेतकऱ्यांनी सुद्धा नवीन नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्या क्वालिटीमध्ये, गुणवत्तेमध्ये बदल केल्यामुळे आणि त्याचबरोबर ज्या बाजारपेठेमध्ये जे गरज आहे त्या विशेषतः निर्याती संदर्भात आज आपण चांगल्या पद्धतीने त्यात बदल केलेला आहे. आणि त्या अनुषंगानेच आपण आज मोठ्या प्रमाणात आपल्या राज्याची जर तुलना केली तर निर्यातीमध्ये करतो. पण एका बाजूने बाजारपेठ मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे, आपणही प्रयत्न करतो. परंतु हे सगळं करत असताना ज्या ज्या गोष्टीवर आपण पूर्णतः प्रयत्न केला त्या आत्मसात करून त्याच्यावर मात करण्यासंदर्भात, परंतु ह्या सगळ्या बाबीमध्ये जर आज कोणतं आव्हान मोठं आहे ते आहे कोरोनाचं. या कोरोनाच्या दृष्टिकोनातून विचार केला, आज जग पूर्ण आज त्या बाबीला फेस करतो आणि पहिलं प्रायोरिटी आहे कोणती? आरोग्याच्या दृष्टिकोनातून. आणि म्हणून आज सगळ्या देशामध्ये, आपल्या देशात सगळ्या राज्यामध्ये सुद्धा पहिली प्रायोरिटी आरोग्याला दिलेली आहे. आणि त्या अनुषंगाने ह्या रोगाचा प्रतिबंध करणे, त्याच्यावर मात करणे, ह्या दृष्टिकोनातून वेगळ्या प्रकारचे जे उपचार आहेत त्या अनुषंगाने त्याचं आयसोलेशनचा भाग आहे, सोशल डिस्टन्सिंग आहे, आरोग्य सेफ्टी त्या दृष्टिकोनातून आहे. हे सगळं आपण कोणत्या माध्यमातून करतो? ह्युमन क्वारंटाईन. आता हे क्वारंटाईन काय? आजवर क्वारंटाईन शब्द फार बरेच जणांना माहीत नव्हतं. काय माहीत होतं? रेसिड्यू हा शब्द खूप पॉप्युलर झाला होता, की आता ग्राहकाला रेसिड्यू फ्री म्हणजे कीटनाशक उर्वरित अंश माल पाहिजे, ही जे किंवा सेंद्रिय माल पाहिजे, ही जी कन्सेप्ट होती, ह्या कन्सेप्टच्या माध्यमातून आपण त्यावरही मात केली. परंतु आता इथून पुढे फूड सेफ्टी, आरोग्याच्या दृष्टिकोनातून आता हा येतोय, त्या ग्राहकामध्ये बदल होत चाललेला आहे. आणि त्या अनुषंगाने जर तुम्ही पाहिलं तर त्या अनुषंगाने आपण जर पाहिलं, आरोग्याच्या दृष्टिकोनातून जर विचार केला, तर आज ह्युमन क्वारंटाईन हा एक मोठा पहिला. आता क्वारंटाईन काय हे शब्द समजलं पाहिजे आणि तोच कन्सेप्ट
ॲग्रिकल्चरमध्ये कशा प्रकारे लागू होतो आणि त्या अनुषंगाने आजच्या आपण त्यामध्ये चर्चा करता. क्वारंटाईन पण जर पाहिलं तुम्ही शब्दशः त्याचा अर्थ क्वारंटाईन म्हणजे एक लॅटिन वर्ड आहे 40 दिवस. पूर्वी काय होतं, एक 30-40 वर्षापूर्वी एखादा माणूस एका देशातून दुसऱ्या देशात जात होता किंवा एखादा गुड्स जात होते आणि विशेषतः त्या काळामध्ये जहाजाने वाहतूक होत होती. त्याद्वारे गेल्यानंतर त्या देशामध्ये गेल्यानंतर त्याला तिथं 40 दिवस आयसोलेशनमध्ये ठेवून त्याची खात्री केली पाहिजे. याच्यासोबत कुठला रोग आलेला नाही, कुठला कीड रोग नाही, काही नाही, याच्या संदर्भात ही खात्री करायची आणि नंतर मग त्याला एंट्री द्यायची, वापरायला परवानगी द्यायची. परंतु आता काळानुसार त्यामध्ये इतकी बदल फास्ट झाली, वाहतुकीची साधनं बदलली आहे, टेक्नॉलॉजी बदलली आहे. आज आपण 2 तासात 4 तासातसुद्धा माणूस वेगळ्या देशात पोचतो आहे. परंतु कन्सेप्ट जो आहे क्वारंटाईनचा तोच आहे. आणि त्या पद्धतीने जेव्हा ह्युमन क्वारंटाईन लागू झाला आणि कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याबरोबर प्रत्येक देशाने पहिल्यांदा काळजी घेतली. विमानाद्वारे प्रवास करण्यासंदर्भात त्याचा प्रसार होऊ नये माणसाद्वारे. माणसाचा क्वारंटाईन डिसीज आहे या कोरोना, म्हणून सगळ्या देशांनी एअरलाईन्स बंद केल्या, आपल्या देशांनी बंदी घातली आणि त्या अनुषंगाने तिथं एक कंट्रोल मेजर केला. त्याचा प्रसार होऊ नये आणि प्रसार झाला वार फुटिंगवर, त्याला कंट्रोल करणं अवघड होते म्हणून पहिल्यांदा ते करणे. तसा ह्या अंगाने क्वारंटाईन हा विषय आता चालला. पण तसे आज हे क्वारंटाईन केव्हापासून सुरू झालं, विशेषतः ॲग्रिकल्चरचा विचार केला तर 1995 साली पहिल्यांदा जागतिक व्यापार करारामध्ये आज ॲग्रिकल्चरचा समावेश करण्यात आला. पूर्वी काय होतं, पूर्वी ॲग्रिकल्चरचा समावेश नसल्यामुळं प्रत्येक देशाशी स्वतंत्र करार करून त्या कराराप्रमाणे त्या देशाच्या अटी शर्तीची पूर्तता केली तरच त्या देशाला आपण माल पाठवू शकत होतो. म्हणजे त्या काळातसुद्धा 95 पूर्वी आपल्याला कृषी माल निर्यात करायचा अडचणी खूप होत्या. परंतु 95 साली काय झालं, जागतिक व्यापार करारामध्ये ॲग्रिकल्चरचा विषय समाविष्ट केल्यामुळे त्या एकाच कराराद्वारे आपण 190 देशाला जोडल्या गेलो. परंतु त्याच करारामध्ये जो महत्त्वाचा करार झाला त्याला म्हणतात SPS ॲग्रीमेंट. या SPS ॲग्रीमेंटमध्ये एका देशातून दुसऱ्या देशात कृषी मालाची आयात निर्यात करताना त्या मालासोबत किडीचा, रोगाचा, तणाचा प्रसार होणार नाही आणि त्या देशातल्या अटी शर्ती पूर्तता करण्यासाठी एक आंतरराष्ट्रीय ऑर्गनायझेशन स्थापन करण्यात आली. त्याला म्हणतात आंतरराष्ट्रीय पीक संरक्षण करार. आणि त्या अनुषंगाने आज जे जेवढे प्रगत देश होते त्याची अटी आणि शर्तीची अंमलबजावणी करायला सुरुवात केली आणि म्हणून त्या अनुषंगाने आपणही त्या अटी शर्तीची पूर्तता करायला सुरुवात केली आणि त्याप्रमाणे बदलत्या बाजारपेठेच्या दृष्टिकोनातून आपणही बदलायला सुरुवात केली आणि त्याच दृष्टिकोनात तर ह्या विषयावर आज आपण फोकस करणार आहोत की काय बदल, काय जागतिक बाजारपेठेमध्ये जो बदल झालेला आहे. परंतु इथून पुढे इतका बदल होतो आहे वेगळ्या पद्धतीचं मार्केटिंगमध्ये, ट्रेडिंगमध्ये, उत्पादनामध्ये. आता रिसेंटली मी कालच पाहिलं, कतारची एक न्यूज आलेली आहे. कतार गव्हर्नमेंटने काय सांगितलेलं आहे की तुम्हाला जर आमच्या देशाला माल पाठवायचा असेल, पहिला देश आहे जगातला की आम्हाला तुमचा माल आमच्या देशात पाठवायचं झालं तो कोरोनामुक्त एरियातला आहे हे प्रमाणपत्र द्या. आता हे कशाला मागायला, हे कशाच्या आधारे मागायला लागले. प्रत्येक देशाला SPS अंतर्गत अटी शर्ती नियम करण्याचे अधिकार दिलेले आहेत. आता त्यांचं काय आहे की बाबा जे माल आज उत्पादन करतात शेतकरी, उत्पादन करताना त्या भागामध्ये काम करणाऱ्या माणसाला सुद्धा कोरोनाचा प्रादुर्भाव नाही आहे अशा मुक्त माणसाद्वारे शेतीमध्ये आम्ही त्याचा अवलंब करून तो माल त्या पद्धतीने तयार केलेला आहे. ही हमीसुद्धा आता कतारसारख्या एका छोट्या देशाने सुरुवात केलेली आहे आणि इथून पुढे मोठ्या प्रमाणात आज सगळे देश पुढे मागतील. मग आता आपल्याला शेती हा व्यवसाय करत असताना, तंत्रज्ञानाचा वापर करताना मग कोणत्या बाबीवर विशेष भर देणं गरजेचं आहे आणि ती अटीसाठी कागदपत्री पूर्तता करणं गरजेचं आहे की जे की आपण ग्लोबल गॅप प्रमाण करतो, सेंद्रिय शेती प्रमाणीकरण करतो, रेसिड्यू फ्री करतो. हे करत असताना तिथं तुम्ही त्या पद्धतीने कशा पद्धतीने तिथं आपण आरोग्याच्या दृष्टिकोनातून काळजी घेतो शेतामध्ये काम करताना, मग प्राण्याची आहे, माणसांची आहे, ह्याचं रेकॉर्ड ठेवणे, हे हमी देणे आणि हे नुसतं एक्सपोर्टसाठी नाही, आता स्थानिक बाजारपेठेमध्ये सुद्धा या स्पर्धेमध्ये आपल्याला सांगता येईल की आमचा माल तुमच्यापर्यंत येतो. आम्ही अशा पद्धतीने या सगळ्या बाबीचा अवलंब करून सुरक्षित अन्न देतो आहे. म्हणून फूड सेफ्टी हा कन्सेप्ट आता खूप मोठ्या प्रमाणात सगळीकडे यायला लागलेला आहे आणि म्हणूनच आज भारत सरकारने
गेल्या वर्षापासून ग्रो सेफ फूड सुरक्षित अन्न पिकवा ही मोहीम सुरू केलेली आहे. आता हे सुरक्षित आपण तर कोरोनाच्या आधीपासूनच मोहीम सुरू केलेली आहे. सुरक्षित अन्न पिकवा म्हणजे काय की त्या जमिनीच्या आरोग्यापासून ते प्रोसेसिंग मार्केटिंग आणि हँडलिंग करून ग्राहकापर्यंत जाण्यासंदर्भाची जी काही सिस्टीम आहे त्याला आपण म्हणतो इंटिग्रेटेड कोल्ड चेन मॅनेजमेंट. ही जी कन्सेप्ट आहे ही आपण सेफ्टी सॅनिटेशन्स करतो, पण त्याला आता जोड कोरोनाच्या दृष्टिकोनातून सुद्धा आपण काळजी घेतो हे आपल्याला जोड देणं गरजेचं आहे. विशेषतः फळं आणि भाजीपाल्याच्या बाबतीत घ्या. आज बघा बरेचसे डॉक्टर आपल्याला जेव्हा आपण आज ह्या माध्यमातून लॉकडाऊन झालं आहे, काही ठिकाणी काही कंटेनमेंट एरिया सीलही केलेले आहे, आणि जेव्हा आपण काही पदार्थ किंवा फळं भाजीपाला बाहेरून विकत आणतो डॉक्टर मंडळी सांगतात की पहिल्यांदा आणल्यानंतर 1-2 तास तसंच ठेवा, नंतर पाण्यानं स्वच्छ धुवून घ्या आणि नंतर मग त्याचा वापर करा. ही एवढं का सांगितलं जातं कारण शक्यता जी आहे जी शक्यता आहे की त्याचं ट्रान्समिट होऊ नये म्हणून आपण पूर्णतः काळजी घेणे. आता ही जी कन्सेप्ट आज मीडियाद्वारे ग्राहकामध्ये इतका प्रचार झालेला आहे, आज ग्राहक लहान मुलापासून ते वयस्कर माणूस अलर्ट झालेला आहे आणि तो सुरक्षित अन्नाच्यासाठी प्रीमियम प्राईस देऊन घ्यायला तयार आहे. तसा आता पूर्वी एक 10-20% ग्राहक होता, आता ही संख्या मोठ्याने वाढते. आणि त्या अनुषंगाने सुद्धा आज आपण पाहतो ई मार्केटिंग ई ट्रेडिंग आज लोकांना सुद्धा घरी बसून आज त्याला पाहिजे ते चांगल्या दर्जाचं मालाचं तो ऑर्डर धरून घ्यायला तयार आहे. आणि म्हणून ह्याच माध्यमातून आज पहा तुम्ही आज वेळेची बचत, ट्रान्सपोर्टची बचत, ह्या सगळ्या गोष्टींनी जर पाहिलं आज जेवढे काय या सगळ्या क्षेत्रामध्ये व्यवसाय करणारे आहेत त्यांना आता इथून पुढे होम डिलिव्हरी हा एक चांगला पर्याय मार्केट त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी. आणि जसं आज इतर क्षेत्रामध्ये व्हायला लागलेलं आहे तोच कन्सेप्ट आता ॲग्रिकल्चरमध्ये आपल्याला करणं गरजेचं आहे. आणि त्या अनुषंगाने आता आपल्याला शेतकऱ्याला सुद्धा त्या पद्धतीने मार्गदर्शन करण्याची गरज निर्माण झालेली आहे. आज एज्युकेटेड शेतकरी आहे आणि म्हणून कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा आता आपला एक्सटेन्शन स्ट्रॅटेजी मार्केटिंग स्ट्रॅटेजी शेतकऱ्यांना आता मार्केट ड्रिव्हन गाईड करून उत्पादन करणे आणि त्याचं व्हॅल्यू ॲडिंग करून ज्या बाजारपेठेमध्ये मग ते बाहेरच्या देशातला असो बाहेरच्या राज्यातला असो किंवा स्थानिक बाजारपेठेतला असो. आणि म्हणून आता शासनाने निर्यातीची व्याख्या बदललेली आहे. काय केलेली आहे जर डोमेस्टिक मार्केटमध्ये विकायचं असेल तर त्याला डोमेस्टिक एक्सपोर्ट, बाहेरच्या देशात पाठवायचं तर बाहेरचं फॉरेन एक्सपोर्ट. आणि म्हणून आता आपल्याला दोन्ही मार्केटसाठी चांगल्या दर्जाचं निर्यातक्षम दर्जाचं उत्पादन करून त्याचं पॅकिंगमध्येच कन्वर्ट करून विक्री करणं आता आवश्यक आहे. आता रिसेंटलीच परवाच गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने प्रत्येक 4-5 राज्याची निवड केलेली आहे आणि त्या माध्यमातून त्यांनी पुणे आणि मुंबई शहराला वर्षभर फळं आणि भाजीपाला पुरवठा करण्याच्या दृष्टिकोनातून काही FPO काही शेतकऱ्यांचे ग्रुप आहेत त्यांनी एकत्रित येऊन जर त्यांनी तशी एखादी ग्रुप तयार केला आणि चेन तयार केली इंटिग्रेटेड कोल्ड चेन मार्केट चेन आणि त्यासाठी FPOच्या मार्फत त्यांना उत्पादनासाठी प्रोसेसिंग मार्केटिंग ब्रँडिंग आणि त्यांना ज्या शहरामध्ये विकण्यासाठी जे काही सुविधा लागणार कोल्ड चेन ह्या संदर्भात आज साधारणतः राज्यातून 2 प्रस्ताव मागितलेले आहेत. त्याची आता छाननी करून आपण गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला पाठवतो आहे आणि त्या माध्यमातून आता हळूहळू सुरुवातीला एक 5 ते 10% मार्केट आपण कॅपिज करायचं आणि नंतर ते मोठ्या प्रमाणात ते वाढवायचं आहे. आजची जर तुम्ही मार्केट स्ट्रॅटेजी पाहिली ती उत्पादनापासून मिडलमनकडे जाते, मिडलमनपासून ग्राहकापर्यंत जाते आणि ह्या दोन्हीमधला जो मिडलमन चेन आहे 40% नफा तो खातोय आणि तो कमी करून ग्राहकाला आणि उत्पादकाला दोघालाही चांगल्या दर्जाचं उत्पादन मिळावं ह्या दृष्टिकोनातून आज आपल्याला काम करायचं आहे. आणि म्हणून मी मगाशी सांगितलं की मार्केट ड्रिव्हन आपल्याला आता उत्पादनामध्ये व्हॅल्यू ॲडिशनमध्ये क्वालिटीमध्ये त्यामध्ये त्याला गाईड करणं गरजेचं आहे. आणि त्या अनुषंगाने जर पाहिलं जे आज आपल्याकडे फळं आणि भाजीपाल्याच्या बाबतीमध्ये आपण एक चांगल्या दर्जाचं एक स्टेटस निर्माण केलेलं आहे. आज देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणात उत्पादन होते परंतु निर्यातीचा जर विचार केला तर महाराष्ट्र अग्रेसर आहे. कारण आपण त्या पद्धतीने जो शेतकरी आहे ऑर्गनायझेशन आहे कृषी विभाग आहे उत्पादक संघ आहेत प्रत्येकजण या क्षेत्रामध्ये निर्यातक्षम दर्जाच्या रेसिड्यू फ्रीच्या संदर्भात त्या अनुषंगाने शेतीकडे बघायला लागलेलं आहे आणि बाजारपेठेप्रमाणे त्यामध्ये भरपूर आपल्याला अडचणी आहेत त्यावरही मात करून या गोष्टीकडे वळायला लागलेलं आहे. आणि त्या अनुषंगाने जर पाहिलं तर आपलं जर प्लस पॉईंट पाहिलं जगाच्या
जवळपास जगाचा विचार केला तर आपलं फळाच्या बाबतीमध्ये भारत हा नंबर 1 आहे आणि भाजीपाल्यामध्ये नंबर 2 आहे. आणि चायनाचा विचार केला तर भाजीपाल्यामध्ये चायना जगामध्ये नंबर 1 आहे आणि फळामध्ये 2 नंबर आहे. आणि हे दोनच देश आहेत की मोठ्या प्रमाणात स्वतःसाठी लागणारं उत्पादन करतात आणि बाहेरच्या देशासाठी सुद्धा. आणि म्हणून ह्या 2 देशाची जर विचार केले तर आपण आता ह्या आपल्या देशाचं तुलना केला तर आपल्याला पाहिजे ते तेवढ्या प्रमाणात उत्पादन करून आपण चांगल्या पद्धतीने उत्पादनामध्ये वाढ केली, डबलिंग ऑफ प्रोडक्शन केलेलं आहे. म्हणून आता गव्हर्नमेंट काय म्हणते, डबलिंग ऑफ फार्मर इन्कम. शेतकऱ्याचं उत्पन्न डबल करायचं झालं तर आपल्याला स्पर्धेच्या बाजारपेठेत जाणं गरजेचं आहे. मग आता स्पर्धेच्या बाजारपेठेमध्ये जाताना आपण आज बरेचसे निकष तयार केले, क्वालिटीमध्ये केलेलं आहे, रेसिड्यूमध्ये केलेलं आहे, ट्रेसिबिलिटी केलेलं आहे. परंतु आता त्याही पुढे जाऊन आपल्याला कोरोनाच्या माध्यमातून फूड सेफ्टीकडे वळणं गरजेचं आहे. मग आता फूड सेफ्टीच्या दृष्टिकोनातून आपल्याला दोन्ही बाजारपेठेच्या दृष्टिकोनातून आपल्याला जर तयारी करायची झाली तर आपल्याला त्या अनुषंगाने आपल्या मालाची ओळख निर्माण करणं गरजेचं आहे. आणि त्या अनुषंगानेच जर तुम्ही आज पाहिलं तर आज आपल्याकडे तशा अँगलने आपण हे चित्र जर पाहिलं, आपण फळं आणि भाजीपाल्यामध्ये अशा प्रकारचं एक सॅनिटेशन सेफ्टी जसं आपण म्हणतो ना की आज आपल्याला बाहेर गेला की मास्क लावा, घरी आला की सॅनिटायझर हात धुवा, हे जे काही गोष्टी आज आपल्याला सांगल्या जातात त्या बाबीसुद्धा आपण आज पॅक हाऊसमध्ये अवलंब करतो. आज तुम्हाला कुठल्याही ॲक्रेडिटेड पॅक हाऊसमध्ये जायचं झालं तर डायरेक्ट एंट्री नसते. ॲक्रेडिटेड पॅक हाऊसमध्ये गेल्यानंतर तिथं ॲप्रॉन घाला, हात धुवा, तिथले सॅनिटेशन पाय धुतलं पाहिजे, नंतर तिथलं स्लीपर आहे चप्पल घालायची आणि तिथला ड्रेस कोड वापर करून आतमध्ये जायचं. आणि तिथं जे काम करणारे लेबर आहेत या लेबरला बघा तुम्हाला सगळ्या प्रकारच्या सेफ्टी सॅनिटेशन सुविधा दिलेल्या आहेत. आणि तशा पद्धतीने का केलेलं आहे, ह्या माध्यमातून त्या मालासोबत कुठल्याही कॉन्टॅमिनेशन जाणार नाही. एक उदाहरण सांगतो, एक 8 महिन्यापूर्वी आज ज्या दुबई शहराने केरळचा भाजीपाल्यावर बंदी घातली होती. काय झालं होतं असं की भारतातला भाजीपाला चालत होता पण केरळमधल्या भाजीपाल्यावर त्यांनी बंदी घातली होती. त्याचं कारण केरळमध्ये 9-10 महिन्यापूर्वी निपाह व्हायरस आला होता. जसं आज आपल्याकडे कोरोना व्हायरस आहे, एक निपाह व्हायरस आला होता आणि त्यामध्ये आज केरळचे बरेच मंडळी दुबईमध्ये असल्यामुळे त्यांना रिस्क नको होती की केरळमधून जर भाजीपाल्यासोबत जर हा व्हायरस आला तो जात नव्हता तसा, पण त्याला भीती वाटते, त्या कारणासाठी रिस्ट्रिक्ट केलं होतं. परंतु त्याही व्हायरसवर केरळ गव्हर्नमेंटनी केंद्र शासनाने त्याला नियंत्रित आणलं आणि तो मुक्त आहे जेव्हा जाहीर केलं तेव्हा त्यांनी ते आदेश मागे घेतले आणि ते आदेश मागे घेतलेली कॉपी आपल्याच्या वेबसाईटवर आहे. तर आता हे झालं हे कोरोनाच्या आधीसुद्धा सुरू झालं होतं ॲग्रिकल्चरमध्ये. पण आता इथून पुढे आपल्याला एक्सपोर्टच्या दृष्टिकोनातून आपला जो स्टेटस आहे तो टिकून ठेवायचा आहे. त्याचं कारण एक्सपोर्ट झालं तरच आपल्याला स्थानिक बाजारपेठेचे दरसुद्धा टिकून राहतात. आज जर तुम्ही विचार केला, आज फळं आणि भाजीपाल्याच्या माध्यमातून आज साधारणतः एक 10,000 कोटी परकी चलन आपल्या देशाला मिळते आणि त्यातलं जवळपास 6,000 कोटी महाराष्ट्राचं कॉन्ट्रीब्युशन आहे परकी चलनाच्या बाबतीमध्ये. हे आपोआप झालेलं आहे का? आपण त्यामध्ये एक SOP सिस्टीम तयार केली. उत्पादनामध्ये सुद्धा आपण फार्मचं ट्रेसिबिलिटी फार्म रजिस्ट्रेशन करतो, शेतकऱ्याला गाईड करतो आणि तोच तिथंही आपण किडी रोगाचं नियंत्रण केल्यानंतर तो माल आल्यानंतर पॅक हाऊसला पहिल्यांदा आयसोलेशनमध्ये ठेवला जातो आणि तिथं खात्री झाली की याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात कीड रोग नाही, मग तो एंट्री केली जाते आणि मग त्याचं क्लिनिंग, ग्रेडिंग, पॅकिंग केल्यानंतर मग हे जे काय पिवळ्या कलरचा जो क्वारंटाईन इन्स्पेक्टर आहे तो त्या मालाचं रँडम व्हेरीफाय करतो मॅग्निफाईंग लेन्स खाली आणि मग तो माल पॅकिंगसाठी आणि एक्सपोर्टसाठी अलाउड केला जातो. असाच माल आता आपल्याला डोमेस्टिक मार्केटमध्ये सुद्धा द्यायचा आहे आणि ग्राहकाला ॲश्युरन्स द्यायचा आहे. ही मोठ्या प्रमाणात लार्ज स्केलवर ही वाढवायची आहे चळवळ फूड सेफ्टीच्या दृष्टिकोनातून. आणि त्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर आज आपली बलस्थानं काय आहेत की आज आपल्याकडे सगळ्या प्रकारच्या सुविधा उपलब्ध आहेत. त्याचा आता वापर चांगल्या पद्धतीने आज बऱ्याच जणांना माहिती नाही आपल्याकडे काय, आपल्या देशाची तुलना केली तर आपल्याकडे सगळ्या गोष्टी आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा इम्प्रूव्हमेंट आहे. ह्याचा वापर जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पर्यंत पोहोचणं. आज जर तुम्ही पाहिलं आपल्या राज्यामध्ये भरपूर शेतकऱ्याची संख्या आहे पण ह्या ट्रेसिबिलिटीचा विचार केला तर द्राक्षामध्ये 40,000 शेतकरी ह्या सिस्टीममध्ये भाग घेतात. तसं 1,00,000 शेतकरीपैकी म्हणजे तिथेही आपल्याला जायला व्हावं आहे. डाळिंबामध्ये 1,00,000 शेतकरी आहेत, तिथेही आपण 3,000पर्यंत पोहोचलो आहे. तिथं मोठ्या प्रमाणात आपलं वळणं शेतकऱ्याला गाईड करणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर आपण आंब्यामध्ये जवळपास आपण 30,000 देशात झाले आपण 10,000 शेतकऱ्यापर्यंत पोहोचलो आहे.
भाजीपाल्यामध्ये आपण 2000 शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलो आहे. आज पूर्ण राज्यभर भाजीपाल्याचं उत्पादन घेतलं जातं आणि त्यांनासुद्धा प्रत्येक शेतकऱ्याला वाटतं की मी एवढं चांगल्या दर्जाचं उत्पादन करतो आहे, माझ्या मालाला 4 पैसे जास्त मिळायला पाहिजे. त्याची मागणी रास्त आहे, पण ते मिळण्यासाठी थोडं आपल्याला पूर्वतयारी करणे, तसं शेतकऱ्याला गाईड करणे आणि ज्या प्राथमिक त्याच्या ज्या बेसिक आवश्यकता असणाऱ्या कागदपत्र आहे, ट्रेसिबिलिटी आहे, ह्या गोष्टीवर जर आपण जोर दिलं आणि ते करत असताना औषधांचा वापर कमी करणे, रेसिड्यूच्या माध्यमातून खताचा, रासायनिक खताचा वापर कमी करणे, सेंद्रिय खताचा वापर जास्त करणे, ह्या सगळ्या बाबीचा आता वापर करून आणि चांगल्या पद्धतीने उत्पादन करून ग्राहकापर्यंत देण्यासंदर्भात आज आपल्याकडे सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत. आणि त्याचा जसं रेसिड्यू टेस्टिंग लॅबोरेटरी आज पाहतो, पूर्वी जेव्हा हा रेसिड्यू कन्सेप्ट सुरू झाला त्यावेळेस आपल्या देशामध्ये जर विचार केली तर पहिली एकमेव लॅबोरेटरी पुण्यामध्ये स्टेट गव्हर्नमेंटची होती. पण आज त्या लॅबोरेटरी चालू केल्यानंतर त्या धर्तीवर आज आपली गरज लक्षात घेतली तर आज देशामध्ये फळं भाजीपाला रेसिड्यू करण्यासाठी 28 लॅबोरेटरी आज उपलब्ध आहेत. त्या 28 पैकी 12 लॅबोरेटरी महाराष्ट्रात आहेत. त्यामध्ये 2 गव्हर्नमेंटच्या आहेत, एक पुण्याला आहे, एक नागपूरला आहे. म्हणजे हे का निर्माण झालं लॅबोरेटरी? गरजेनुसार त्यांनी त्या बाजारपेठेचा आणि त्याच्या सुविधाचा वापर करून त्या इन्फ्रास्ट्रक्चर शासनाची सुविधा निर्माण केलेल्या आहे. तसं आता आपला शेतकऱ्यालासुद्धा बाजारपेठेच्या गरजेनुसार काही शेतकऱ्याला, आपण सगळ्यांना नाही, काहींना सेंद्रिय शेतीकडे वळवणं गरजेचं आहे. जमिनीची आरोग्याच्या दृष्टिकोनातून त्याला गाईड करणे, काही गोष्टी आपल्याला थोडा वेळ लागतो पण त्या पद्धतीने कन्वर्ट होणं गरजेचं आहे. काही शेतकऱ्यांना काही पिकाच्या बाबतीमध्ये ग्लोबल गॅपकडे वळणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर आज आपण म्हणतो ह्याला लागणारं फायटोसॅनिटरी संदर्भाचं सुविधा हेहीसुद्धा आज आपल्याकडे मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. की त्याचा जर विचार केला फायटोसॅनिटरीचं सुविधा आज 13 म्हणजे आज अजून 5 18 आहे. कुठं आहे? पुण्याला आहे, नाशिकला आहे, सांगली आहे, सोलापूर आहे, इवन जालना, लातूर, ठाणे, नगर, सातारा, अमरावती, नागपूर, आज सगळे अथॉरिटी आपण या कोरोनाच्या कालावधीमध्ये सुद्धा 24/7 चालू ठेवलेले आहेत. आज इथं मला सांगायला आनंद वाटतो की या कोरोनाच्या कालावधीमध्ये सुद्धा आपण या ऑनलाईन सुविधाचा वापर करून 24 आवर्स सुविधा चालू ठेवून निर्यात चालू आहे. आता निर्यातीमध्ये सुद्धा गव्हर्नमेंटनी काही अडचणी होत्या सुरुवातीला, त्यांनी त्या संदर्भात एक्झम्प्ट करून आज विमानाने निर्यात करायला काही अडचणी आल्या तरी परंतु आपण जे मालवाहू विमानं चालू आहेत आजही त्याद्वारे भाजीपाला निर्यात चालू ठेवलेले आहेत, त्याला फायटोस येतो आणि जहाजाद्वारे रेग्युलर एक्सपोर्टही चालू आहे. म्हणजे ह्याही माध्यमातून हे केवळ कशामुळे शक्य झालं? ह्या ऑनलाईन सुविधाचा वापर आपण आत्मसात केला, टेक्नॉलॉजीचा वापर केला आणि कन्वर्ट केलं आणि त्यामुळं शक्य झालं. आणि त्याच अनुषंगाने जर आपण पाहिलं ह्या सगळ्या गोष्टी, आता ह्या सगळ्या एवढं जरी आपण केलं असलो तरी परंतु त्यामध्ये अजूनही अडचणी खूप आहेत. आता अडचणी काय आहेत आपल्या आणि बाहेरच्या देशाचा विचार केला तर आपल्याकडे छोटे छोट्या शेतकऱ्याची संख्या जास्त आहे आणि म्हणून त्या शेतकऱ्याला आता समूह शेती, क्लस्टर बेस समूह, क्लस्टर म्हणतो ना आपण, क्लस्टर एकत्रित एका पिकाचा क्लस्टर एकत्रित येऊन त्या क्लस्टरच्या माध्यमातून तंत्रज्ञानाचा वापर करून तिथं त्या पद्धतीने त्याचं मार्केटिंग करण्यासाठी पुढे येण्यासाठी आज आपेडामार्फत, आपल्याला कल्पना असेल, आपेडामार्फत कृषी निर्यात धोरण डिक्लेअर केलेलं आहे. आपली निर्यात धोरण होतं, दर 5 वर्षाला निर्यात धोरण डिक्लेअर केलं जातं पण त्यामध्ये ॲग्रिकल्चरवर फोकस दिला जात नव्हता. म्हणून आता मध्ये गेल्या वर्षापासून केंद्र शासनाने निर्णय घेतला डबलिंग ऑफ फार्मर इन्कम. मग ते वाढवायचं झालं तर स्पर्धेच्या बाजारपेठेमध्ये, आपल्याही राज्यामध्ये स्पर्धेच्या बाजारपेठेत जर शेतकऱ्याचा माल डायरेक्ट गेला तर त्याला 4 पैसे जास्त मधला मिडलमन कमी करून, जसं द्राक्षामध्ये आपण मिडलमन कमी केलेलं आहे, उत्पादक ते निर्यातदार किंवा काही उत्पादकच निर्यातदार होऊन करायला लागले आहेत. आणि त्या अनुषंगाने ह्या सगळ्या बाबीचा करण्यासाठी आपण ट्रेसिबिलिटीच्या दृष्टिकोनातून आज कृषी निर्यात धोरण केले आणि या कृषी निर्यात धोरणामध्ये आपण या सगळ्या ट्रेसिबिलिटीचा क्लस्टर बेस अप्रोच जवळपास 6 पिकं आपण त्यात निवडलेले आहेत आणि त्याच अनुषंगाने आपेडानी सुद्धा प्रत्येक राज्याला आपल्या राज्याची निर्यात धोरण करायला सांगितले आणि आपल्या राज्यामध्ये सुद्धा आयुक्त कृषी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती केली होती आणि त्यामार्फत राज्याची कृषी निर्यात धोरणही डिक्लेअर केलं आहे. आणि ह्या धोरणामध्ये 22 पिकाचा समावेश केलेला आहे. फळं आहे, भाजीपाला आहे, धान्य आहे आणि त्यामध्ये क्लस्टर बेस, ज्या भागामध्ये एक उदाहरण सांगायचं झालं क्लस्टरचं, जसं आज डाळिंबाचा क्लस्टर आहे, भाजीपाल्याचा क्लस्टर आहे, भाजीपाल्याचा विचार फलटण आहे, ठाण्यामध्ये आहे,
बारामती आहे, आज बऱ्याच ठिकाणी असे क्लस्टर तयार झाले. त्या क्लस्टर बेसमध्ये त्या ठिकाणी पॅकिंग, ग्रेडिंग, प्री-कूलिंग, कोल्ड स्टोरेज त्या पद्धतीचं ट्रेनिंगचं तसं आयोजन करणे, त्या जास्तीत जास्त त्या भागातले शेतकरी ट्रेसिबिलिटीमध्ये नोंद करणे आणि त्यांना एज्युकेट करणे. म्हणजे रिझल्ट ओरिएंटेड शेतकऱ्याला जर कन्वर्ट करायचं झालं तर आपल्याला ह्या सगळ्या माध्यमातून त्याही पुढे जाऊन एक्सेस उत्पादन झालं तर व्हॅल्यू ॲडिशन, प्रोसेसिंग, मार्केटिंग नवीन काही करता येईल. आणि तशा इन्फ्रास्ट्रक्चर त्या क्लस्टरमध्ये डेव्हलप करण्यासाठी शासनाने आता मोठ्या प्रमाणात हे केलेलं आहे. आणि म्हणून ह्या दृष्टिकोनातून जर पाहिलं शेतकरी ते निर्यातदार ह्यामध्ये जे चेन आहे, दरी आहे, ती दरी आपल्याला आपल्या कृषी विभागाच्या अधिकाऱ्यामार्फत त्यांना एक फॅसिलिटर म्हणून या दरीमध्ये आपण दोघांनाही फॅसिलिटर म्हणून काम करायचं आहे. आणि त्यासाठी रामेती आहे, वनामती आहे, ह्या संस्थेचा रोल फार महत्त्वाचा आहे. तसे रिसोर्स पर्सन तयार करणे, बदलत्या काळानुसार या प्रत्येक फील्डमध्ये बदल करणं गरजेचं आहे. मग इंडस्ट्रीमध्ये बदल झालेला आहे, ॲग्रिकल्चरमध्ये, प्रशिक्षणामध्ये, उत्पादनामध्ये, सगळ्या ह्याच्यामध्ये बदल होत चालला आहे. तसा आता प्रशिक्षणामध्ये सुद्धा आता आपल्याला बदल करणं गरजेचं आहे. आणि तो बदल आज रामेती पुणेनी सुरुवात केलेली आहे. आणि त्या अनुषंगाने आज प्रत्येकजण घरी बसल्या जागी जे एक्सपर्टाईजच्या संधीचा फायदा घेऊन त्या विषयातलं लवकर पारंगत होऊन आणि तो कृती करायला लागतो. आज पाहतो बरेच जणांना मला फोन येतं, साहेब मला करायची इच्छा आहे, एज्युकेट करायचं आहे, पण मला पाहिजे तसं नॉलेज मला मिळत नाही. आणि जे नॉलेज जरी उपलब्ध असलं वेगळ्या नेट बेसवर, पण मला पाहिजे ते काय योग्य ते मिळत नाही. आणि ते मिळण्यासाठी हा एक प्लॅटफॉर्म मदतचा आहे. म्हणून निविष्ठाचा वापर आज तुम्ही काल पाहिला असेल, केंद्र शासनाने काही औषधावर सुद्धा बंदी घातलेली आहे. ती बंदी घातली त्याला अल्टरनेट काय आहे त्याचा अभ्यास करून लोकांना सांगायचं ह्या औषधाला हा पर्याय आहे. आणि त्याचं चांगल्या पद्धतीने वापर केला तर रेसिड्यू मेंटेन राहील, ती किडीचाही बंदोबस्त होईल. हे ॲश्युरन्स आपल्याला शेतकऱ्यांना अधिकाऱ्यांनी देणं गरजेचं आहे. आणि त्यावर सगळी माहिती घेऊन आणि जे कुठले आज निविष्ठा म्हणतो आपण वापर करायचा असतं प्राथमिक अवस्थेमध्ये PHIच्या माध्यमातून कुठल्याही किडी रोगाचं नियंत्रण करायचं असतं प्राथमिक अवस्थेत बदलत्या वातावरणासाठी कारण म्हणून निविष्ठाचा वापर योग्य, त्या पण सुविधा, त्याचं साठवणूक आहे, वाहतूक आता एक फार महत्त्वाचा भाग झालेला आहे. आज आपल्याकडे वाहतुकीच्या सुविधा ज्या काय आहेत ते ट्रेडरच्या जवळ आहेत. ते आता उत्पादनाला कसं देता येईल किंवा उत्पादकाकडे साठवणूक कशा प्रकारे करता येईल. आज त्या बऱ्याच प्रमाणात द्राक्षाचा विचार केला, लोकांनी 2-2 महिन्यासाठी द्राक्षे कोल्ड स्टोरेजमध्ये स्टोअर केले आणि आता मेपर्यंत आज ते विकायला लागलेले आहेत. जे 10 रुपये भाव आला होता शेतावर द्राक्षाचा, तेच द्राक्षे आज 100-150 रुपयांनी विकायला लागलेले आहेत. तर हे जे काही बाजाराचा ज्या ऑपॉर्च्युनिटी संधी घेण्यासाठी साठवणूक आहे, वाहतूक आहे, तंत्रज्ञान आहे सेल्फ लाईफ ऑर्डरसाठी आणि पुरवठ्याच्या संदर्भात वित्त पुरवठा म्हणतो त्यासाठी गव्हर्नमेंट करतो आहे. गुणवत्तेची हमी आणि प्रशिक्षण या सगळ्या बाबीचा विचार केला तर प्रशिक्षण अपडेट नॉलेज असणं गरजेचं आहे. व्यक्ती किती हुशार असण्यापेक्षा त्या गरजेनुसार त्या नॉलेजचा उपयोग करून समोरच्याला रिझल्टमध्ये कन्वर्ट होईल असं जर प्रशिक्षण घेऊन गाईड करायला लागला आणि त्याचा फायदा त्याचा कन्वर्ट करायला लागला तर त्या नॉलेजला किंमत येणार आहे. आणि त्या अनुषंगाने जर पाहिलं तर आज आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचे ते जर आव्हाने जर पाहिली तर ह्या अंगलने आपल्याला आता आपल्यामध्ये बदल करणं गरजेचं आहे. आणि त्या अनुषंगाने फूड सेफ्टी महत्त्वाची आहे आणि ग्राहकाला कशा प्रकारचा माल पाहिजे त्या पद्धतीने मालाचं उत्पादन करणे आणि रेसिड्यू फ्री विषमुक्त तयार करणे आणि वेगवेगळ्या देशाच्या ज्या काही कायद्याचे अटी शर्ती आहेत त्याचं अवलंबन करणे आणि विशेषतः आता इथून पुढे आपल्याला द्यायचं आहे क्वारंटाईन पेस्ट अँड डिसीजची हमी देणे. म्हणून प्लांट क्वारंटाईनला विशेष महत्त्व झालेलं आहे. आणि म्हणून आता पहा बरेचसे देश आता अटी घालायला लागलेत. काय अटी घालायला लागलेत की पेस्ट फ्री एरियातला माल आहे का हे आम्हाला हमी द्या. आता पेस्ट फ्री एरिया काय, आता ह्याच्यावरही आपल्याला मोठ्या प्रमाणात प्रशिक्षण देऊन तुम्हाला एज्युकेट केलं जाणार आहे. पेस्ट फ्री एरिया म्हणजे जे काय आपण आज उत्पादन करतो क्लस्टर बेसच्या माध्यमातून त्या उत्पादन एरियामध्ये क्वारंटाईन पेस्टचं त्या शेतकऱ्यांनी त्या शेतकऱ्याच्या समूहाने कशा पद्धतीने नियंत्रण केलेलं आहे येऊ नये म्हणून आणि त्याचं ऑडिट होऊन ते सर्टिफाईड केलं म्हणजे तो पेस्ट फ्री एरियातला माल आहे. आणि आता नुकतेच या संदर्भात पेस्ट फ्री एरिया डिक्लेअर करण्यासाठी की NSPM गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने 24 प्रमाणे गाईडलाईन तयार केलेल्या आहेत. आणि त्या अंतर्गत आज ज्या मालाला पेस्ट फ्री एरियाचं सर्टिफिकेट एक्सपोर्टसाठी ॲडिशनल द्यायचं आहे तसे पिकं आयडेंटिफाय करून क्लस्टर आयडेंटिफाय करून आणि टीम तयार करून शास्त्रज्ञांची टीम आहे, आपल्या डिपार्टमेंटले एक्सपर्ट आहेत, शेतकऱ्यांचे आहेत,
या सगळ्यांना आणि क्वारंटाईन या सगळ्याद्वारे सर्वे करून त्या भागामध्ये शेतकऱ्यांना क्वारंटाईन पेस्टचं नियंत्रण कसं केलं पाहिजे येऊच नाही म्हणून आणि त्याचा रेकॉर्ड ठेवणे आणि ह्या सगळ्या त्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्याचं जिल्हा एसओकडे नोंदणी करणं कंपल्सरी केलेलं आहे. म्हणजेच जे आज आपण रेसिड्यूसाठी ट्रेसिबिलिटी मेंटेन करत होतो तीच कन्सेप्ट आता पेस्ट फ्री एरियासाठी आपल्याला आता करायची आहे आणि त्याचं या 2020-21मध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात त्याचं कॅम्पेन राबवायचं आहे आणि त्या अनुषंगाने सुद्धा आता तुम्हाला ट्रेन केलं जातं. म्हणून हेही सुद्धा गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि म्हणून त्या अनुषंगाने जर विचार केला ग्लोबल गॅप प्रमाणीकरण, सेंद्रिय प्रमाणीकरण, हासप म्हणतो, प्रोसेसिंगवर आता गव्हर्नमेंट जोर दिलेला आहे. प्रोसेसिंगच्या दृष्टिकोनातून जर विचार प्रोसेसिंगच्या दृष्टिकोनातून तर त्या ठिकाणी जे काही छोटे छोटे प्रोसेसिंग करायचे त्याला हासप सर्टिफिकेशन पाहिजे. पॅकहाऊस असेल तर पॅकहाऊसला ॲक्रेडिटेशन आहे. रेसिड्यू टेस्टिंग आता सगळीकडे मागलं जातं. परवाच आता सांगलीमधून मागणी आली शेतकऱ्यांची की आता आमच्याकडे द्राक्ष आहे, डाळिंब आहे, बेदाणा आहे, भाजीपाला आहे, तर आमच्या भागामध्ये आम्ही आता निर्यातक्षम दर्जाचं उत्पादन करतो, बाहेरच्या राज्यात हे करतो, तर आमच्या भागामध्ये लॅबोरेटरीची गरज आहे. म्हणजे आत बघा त्यांच्यातही इतका अवेअरनेस झालेला आहे की आता आम्हाला दुसऱ्या जिल्ह्यात किंवा दुसऱ्या राज्यात जाण्यापेक्षा आता आम्हाला गरज आहे. आता अशा नीड बेस गरजा पुढे यायला लागल्या आणि ती खरी काळाची गरज आहे आणि त्या अनुषंगाने अशा लॅबोरेटरी हीच लॅबोरेटरी 10 वर्षापूर्वी जेव्हा कोणी विचारलं शेड्यूल लॅब जवळपास त्याला 3, 4, 5 कोटी आता 12 कोटीपर्यंत खर्च येतो त्यावेळेस विचारलं ह्याचा उपयोग काय, पण आता त्याचा उपयोग कळायला लागला की ह्याच्याशिवाय आपल्याला पर्याय नाही आणि सगळ्या दृष्टिकोनातून त्याची गरज आहे. सोर्स ऑफ ओरिजिन आहे, पेस्ट रिस्क अनालिसिस आहे, ग्रेडिंग आणि एक मार्क सर्टिफिकेशन फार महत्त्वाचं आहे. आज माल चांगला आहे त्याचं ग्रेडिंग आणि पॅकिंग करून विक्री केली तरच त्याला 4 पैसे मिळतात. आज तुम्ही बघा अमेझॉनवरून आपण बऱ्याचशा ऑर्डर देतो, कसाही माल तुम्हाला ग्रेडिंग पॅकिंग करून न पॅकिंग करता येतो का, तुमच्यापर्यंत सुस्थिती येण्यासाठी ते पॅकिंग करून तुमच्यापर्यंत येतो आणि त्यासाठी त्याचे चार्जेस त्याला तो लावतो. आणि म्हणून आता ॲग्रिकल्चरमध्ये सुद्धा हा कन्सेप्ट यायला लागला आहे आणि त्या पद्धतीने आता गव्हर्नमेंट ब्रँडिंगवर सुद्धा जोर देतो आहे आणि त्या अनुषंगाने त्याचबरोबर स्थानिक बाजारपेठेमध्ये सुद्धा आपल्या देशामध्ये एक कायदा लागू झालेला आहे, फूड सेफ्टी स्टँडर्ड ॲक्ट, आणि ह्या अंतर्गत सुद्धा आता स्थानिक ग्राहकाला सुद्धा आपल्याला हमी देण्यासाठी फूड सेफ्टीप्रमाणे आपल्याला सगळ्या मालासंदर्भाचं आपला टॉक्सिन आहे, रेसिड्यूच्या संदर्भात आहे, मायक्रोवेलच्या संदर्भात आहे, तुम्ही त्या शेतीला कोणत्या प्रकारचं कशा प्रकारचं पाणी वापरता, पाणीचा सोर्स खराब असेल तर त्याला ट्रीटमेंट करणे इथपर्यंत आता पाहिलं जाणार आहे. तर ह्या अँगलने जर आपण पाहिलं तर ह्या सगळ्या गोष्टीचा विचार जर केला तर त्या अनुषंगाने जर तुम्ही पाहिलं तर हे सगळे आव्हानं आज आपल्याकडे आहेत आणि त्या पद्धतीने ते अहवाल कंपाईल करण्यासाठी शेतकऱ्याला इझी सोपं करून सांगितलं तर त्याचं अनुकरण होते. आज तुम्हाला हे ज्या जरी गोष्टी नवीन वाटत असतील तर आज द्राक्षामध्ये जवळपास 5,000 शेतकऱ्यांनी ग्लोबल गॅप घेतलेला आहे, डाळिंबामध्ये घेतलेला आहे, आंब्यामध्ये घेतलेला आहे आणि आता पहा रिसेंटली मी काल आणि आज अपेडामार्फत ज्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग झूमद्वारे झालेल्या दोन्ही मिटिंगला अटेंड केलं व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे. काल त्यांनी केळीबाबत घेतलेली आहे. केळी संदर्भ आता पीक निहाय मॉनिटरिंग सुरू झालेलं आहे. प्रत्येक पिकामध्ये उत्पादनापासून व्हॅल्यू ॲडिशन, प्रोसेसिंग, मार्केटिंग संदर्भात, एक्सपोर्ट संदर्भात काय अडचणी आहेत आणि त्या अनुषंगाने सगळ्या स्टेक होल्डर्सची चर्चा केली सुरू झालेली आहे. म्हणजे एक्सपोर्टर आहे, स्टेट डिपार्टमेंट आहे, रिसर्च ऑर्गनायझेशन्स आहे, या इनपुट सप्लायर आहेत, काही बाकी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आहे, क्वारंटाईन डिपार्टमेंट आहे, सगळे एकत्रित येऊन त्या अनुषंगाने आपल्याला काय काम करता येईल, या अनुषंगाने अडचणी काय आहेत आणि त्याला अडचणीला सॉल्व्ह करण्यासंदर्भात म्हणून केळीच्या संदर्भात काल सविस्तर चर्चा झाली. त्यामध्ये मी त्यांना एक सजेस्ट केलं, केळीचं आता एक्सपोर्ट वाढायला लागलं. या 2-3 वर्षामध्ये केळी जवळपास 1,35,000 मेट्रिक टनापर्यंत पूर्वी आपण केळी एकही मेट्रिक टन एक्सपोर्ट करत नव्हतो. आज मी सोलापूरचं कंदरचं नाव घेतलं तर एक ब्रँड झालं कंदरचं. जवळपास मॅक्झिमम केळी कंदरमधून एक्सपोर्ट होते. म्हणून आम्ही आता सांगितलं की ह्या शेतकऱ्यांना बरेच एक्सपोर्टरची मागणी आली, साहेब शेतकऱ्यांना प्रशिक्षण एज्युकेट तयार करणं गरजेचं आहे, कारण आम्हाला माल पाहिजे, आम्ही एक्सपोर्ट करायला तयार आहोत, पण तशा पद्धतीने राज्य शासनामार्फत शेतकऱ्याला प्रत्येक पिकनिहाय गाईड करणं गरजेचं आहे. मी त्यांना सजेस्ट केलं, जसं आम्ही ग्रेप नेट, मँगो नेट, अनाना नेट केलं आहे, आता केळीसाठी बनाना नेट करायला आपण विनंती केलेली आहे आणि बनाना नेट माध्यमातून शेतकऱ्यांची जे शेतकरी निर्यातक्षम दर्जाचं उत्पादन करतात त्याची नोंदणी करायचं, त्याचं रेकॉर्ड बिल्डअप करायचं, लागवडीपासून ते हार्वेस्टिंगपर्यंत त्यांनी त्या मालाचे उत्पादन करण्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे
जसं टिश्यू कल्चर आहे, ड्रीप इरिगेशन आहे, बर्ड इंजेक्शन आहे, सल्टिंग बॅग आहे, प्लॅस्टिक इन्सर्ट आहे, हार्वेस्टिंग, या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून क्वालिटी उत्पादन करून ज्याला पाहिजे तसं त्याप्रमाणे करणे, ह्या अनुषंगाने आणि त्याच पुढे जाऊन आपण आता ग्लोबल गॅपवर सुद्धा जोर देतो आहे. तर ह्या ग्लोबल गॅप आहे आणि विशेषतः आता आपल्याला जर आपल्याला एक्सपोर्टेबल उत्पादन करायचं असेल, प्रत्येक देशाच्या क्वारंटाईन अटी शर्तीची पूर्तता करणं गरजेचं आहे. आज जर तुम्ही पाहिलं प्रत्येक देशाच्या क्वारंटाईन निकष हे वाढत चाललेले आहेत. एक उदाहरण तुम्हाला इथं सांगतो आंब्याच्या बाबतीमध्ये. आंबा जर तुम्हाला अमेरिकेला पाठवायचा असेल तर क्वारंटाईन रिक्वायरमेंट काय आहे? त्याला फळमाशी मुक्त असल्याबद्दलचं इरॅडिशन ट्रीटमेंट पाहिजे किंवा फळमाशी मुक्त एरियातला आंबा आहे हे दोन्ही पाहिजे आणि मँगो नेटमध्ये रजिस्ट्रेशन पाहिजे. आज आपण 2 गोष्टीची हमी देतो, मँगो नेटचं रजिस्ट्रेशन, इरॅडिशन ट्रीटमेंट. तिसरी हमी काय मागतात? फळमाशी मुक्त एरियातला उत्पादित झालेला माल आहे. त्याचबरोबर युरोपला पाठवायचा असं हॉट वॉटर ट्रीटमेंट, कारण हॉट वॉटर ट्रीटमेंट त्यांची रिक्वायरमेंट आहे. त्या ट्रीटमेंटने त्यांचा विश्वास आहे त्या आंब्यामध्ये जिवंत फळमाशीचा लार्वा जात नाही. आणि तोच आंबा जपानला पाठवायचा झाला तर तिथं व्हेपर ही ट्रीटमेंट. असे ह्या ज्या अटी आहेत त्या पद्धतीने आपण इन्फ्रास्ट्रक्चर सुविधाही निर्माण केलेल्या आहेत. आणि त्याचबरोबर ते करत असताना ग्रेडिंग आहे, पॅकिंग आहे, साठवणूक आहे आणि कमीत कमी त्यामध्ये माणसांचा याचा वापर कमी होणे ह्या दृष्टिकोनातून हे चाललेले आहे. आणि आज जर तुम्ही पाहिलं तर आज हे जे डेव्हलप देश आहेत हे आता नॉन टेरिफ बॅरियरच्या माध्यमातून डिक्टेट करायला लागलेले आहेत की आमच्याकडे पैसा आहे, आज पैसा असूनही आज माल मिळत नाही, पण आम्हाला पाहिजे तसा सुरक्षित अन्न तुम्ही द्या. आणि त्या अनुषंगाने आपण डेव्हलपिंग कंट्रीमध्ये आहोत. आता आपण हळूहळू डेव्हलपिंगमधून आपल्याला डेव्हलप कंट्रीमध्ये कन्वर्ट करायचं आहे. आज सगळे सांगतात की आपल्याला एक चांगली संधी आहे, या संधीचा फायदा घ्यायचा झाला तर आपल्याला ह्याच्यामध्ये पुढे येणं गरजेचं आहे. आणि त्या अनुषंगाने जर पाहिलं आज शेती या विषयामध्ये आज सेफ्टी आणि क्वारंटाईन रेग्युलेशनला फार महत्त्व झालेलं आहे. आणि म्हणून ह्या अनुषंगाने आता शेतीकडे एज्युकेट करणे, तशी उत्पादित केलेल्या मालाची संख्या वाढवणे, तरच आपल्याला बाजारपेठेतल्या संधीचा फायदा घेता येतो. आणि हे कन्सेप्ट आता पूर्वी अनएज्युकेटेड शेतकऱ्याला शक्य नव्हतं, पण आज सुशिक्षित शेतकऱ्यांची मुलं तशा पद्धतीने शेती करायला लागलेली आहेत, डॉक्युमेंट ठेवायला लागले आहेत. ती संख्या वाढवणं गरजेचं आहे. आणि त्या अनुषंगानेच आता आपल्याला ह्या विषयाकडे वळणं गरजेचं आहे आणि त्याप्रमाणे आपण केलेलं आहे. म्हणून थोडक्यामध्ये मी आता इथं आपण जास्त डिटेलमध्ये जात नाही, पण एक ग्लोबल गॅप हा कन्सेप्ट आता इथून पुढे गव्हर्नमेंटही त्याला सपोर्ट. ग्लोबल गॅप म्हणजे काय थोडं आपल्याला त्यावर आपण प्रत्येकाला डिटेल आपण एक विषयावर आपण बऱ्याचशा रामेतीमध्ये सुद्धा या विषयावर प्रशिक्षणं झालेली आहेत. परंतु या अनुषंगाने आज प्रत्येक अधिकाऱ्यांनी मी बरेच वेळेस सांगत असतो की तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये कोणते निर्यातक्षम दर्जाचे प्रमुख फळं पिकं आहेत, किती प्रमाणात क्षेत्र आहे, एखादा क्लस्टर होण्यासारखं आहे का ते आयडेंटिफाय करा, त्याचा डाटाबेस तयार करा आणि त्यांना इंटिग्रेटेड इंडिव्हिज्युअल शेतकऱ्यांनी, आपले शेतकरी छोटे छोटे आहेत, छोट्या शेतकऱ्यांनी करण्यापेक्षा ग्रुप ऑफ फार्मर एकत्रित करून त्या एरियासाठी क्लस्टरसाठी आपण ग्लोबल गॅप सर्टिफिकेशन घेतलं तर मग तुम्हाला त्या क्लस्टरसाठी घेणारा एक्सपोर्टर बायर तुमच्याकडे चालून येतो. कारण बायरलाही तशा पद्धतीने एका जागी गॅप सर्टिफाईड माल पाहिजे, कारण त्याला तिथला बायर हमी मागतोय मला असा माल पाहिजे. पण जसा माल पाहिजे तशी तयारी ती एज्युकेट करणे, त्यांना एकत्रित आणणे आणि 4 पैसे कसे जास्त मिळतील ह्या अनुषंगाने आता आपल्याला एक्सटेन्शनमध्ये हा बदल होणं गरजेचं आहे. आजवर आपण उत्पादन कसं वाढावं ह्याच्यावर आपण खूप मोठ्या प्रमाणात मार्गदर्शन केलं आहे. विद्यापीठात सायंटिस्टचा सल्ला घेतलेला आहे, त्याचे लिटरेचर घेतलेलं आहे आणि आजही मोठ्या प्रमाणात ती माहिती उपलब्ध होते, त्याचा वापर करायला लागलेले आहेत. परंतु आता आपल्याला त्याही पुढे जाऊन त्याच मालाचं निर्यातक्षम क्वालिटीचं उत्पादनची हमी देण्यासंदर्भातचं आता आपल्याला कन्वर्ट करणं गरजेचं आहे. आज हे ग्लोबल गॅप सर्टिफिकेशन प्रायव्हेट सर्टिफिकेशन म्हणतो आपण, परंतु आता लवकरच कोरोनाच्या माध्यमातून हे परमनंट सर्टिफिकेशन होणार आहे. आणि आता प्रत्येक देश आठ घालायला सुरुवात करतील की आमच्या देशात तुम्हाला माल पाठवायचं झालं तर गॅप सर्टिफाईड फार्ममधलाच माल पाहिजे, बाकी सगळं आहे. म्हणजे आपल्याला तिथे लिमिटेशन आले. मग दुसरा पर्याय देश आहे तो म्हणतो या आमच्याकडं सगळ्या प्रकारचं सर्टिफिकेशन आहे. म्हणून आता आपल्याला सुद्धा त्या पद्धतीने चांगल्या पद्धतीचा वापर आपण म्हणतो गुड ॲग्रिकल्चर प्रॅक्टिसेस आपण करतो, पण त्याचं रेकॉर्ड डॉक्युमेंटेशन आपल्याकडं नाही. म्हणून त्या अनुषंगाने ही काय अवघड नाही आहे. जसं आपण ऑफिसला ISO घेतो तसं फार्मला ISO घ्यायचं.
पण त्या अनुषंगाने त्याचं सेफ्टी सॅनिटेशन, कोणते खतं वापरायचे, कोणते औषधं वापरायचे, इवन कामगाराचे सेफ्टी सॅनिटेशन मेडिकल चेकअपसुद्धा त्यात कंपल्सरी केलेलं आहे. म्हणजे बघा ह्युमन क्वारंटाईन तिथंसुद्धा आलेलं आहे. शेतीमध्ये सुद्धा शेतीच्या सेफ्टीबरोबरच तिथं काम करणाऱ्या माणसाच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून की ते काम करतात, त्यांच्याद्वारे त्या मालाला काही संसर्ग होऊ नये या दृष्टिकोनातून ग्लोबलचे अटी घेतात आणि हे साधारणतः पूर्वीपासून चालले. आता ह्या कोरोनाच्या माध्यमातून जर विचार केला तर आता ह्या बाबीला महत्त्व जास्त येणार आहे. आणि मोठ्या प्रमाणात मी तर म्हणतो प्रत्येक अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रामध्ये ॲटलिस्ट एक तरी क्लस्टर, एक तरी शेतकरी ग्लोबल गॅपमध्ये कन्वर्ट करा एक मॉडेल म्हणून, आणि मग त्याचं पाहून इतर शेतकरी कन्वर्ट होतील. आणि त्या अनुषंगाने त्या एजन्सीज आहेत त्या संदर्भात तुम्हाला मार्गदर्शन केलं जाईल, त्याच्या प्रकारे करता येते. आणि म्हणून आज जर तुम्ही पाहिलं तर हे जे ग्राहकाला आज जो ग्राहकापर्यंत जो माल जाणार आहे तर त्या अनुषंगाने अन्न सुरक्षा आहे, वातावरण संरक्षण आहे, कामगारांची आरोग्य सुरक्षा आहे, संरक्षण आहे, गुणवत्ता आहे, ह्या सगळ्याचं हमी देणार आहे. असं आता मार्केटिंग मालाचं मोठ्या प्रमाणात आज उघड्यावरचा भाजीपाला फळं आता लोक घेणार नाहीत. जर त्यांनी काळजी घेतली, स्वच्छतेची टापटीप घेतली तर ग्राहक घेईल, नाहीतर उघड्यावरचा भाजीपाला त्याला भीती आहे. आज तुम्ही बघा बऱ्याचशा यूट्यूबच्या माध्यमातून भाज्याची वॉशिंग म्हणतो आपण, साफसफाई कुठे गेलं तर नाल्याच्या पानावर, ते पाहिल्यानंतर सुद्धा आपल्या अंगावर कोलायसारख्या कॉन्टॅमिनेशन होऊ शकते. मग आता एवढी काळजी कोणी रिस्क घेईल का? आणि म्हणून आता आपल्याला स्विचवर व्हायचं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून अशा पद्धतीच्या या आहे. आणि त्या अनुषंगाने जर पाहिलं तर मग पहिलं आपल्याला जर पाहिलं तर आता रेसिड्यू एक महत्त्वाचा आहे. आज आपण क्वालिटीमध्ये कमांड घेतलेली आहे, साईज आहे, दिसायला चांगला आहे, पण आता क्वालिटीची व्याख्या बदलली आहे. इंटरनल क्वालिटी बाहेरून चांगला आहे, आतून खरंच चांगलं आहे का, खाण्यास योग्य आहे का, त्यासाठी रेसिड्यू मुक्त आहे का नाही. आज आपण पाहतो आता लोकांना बऱ्या प्रमाणात रेसिड्यू फ्री मालाची मागणी वाढायला लागली. आज म्हणतो प्रत्येकजण पाहता विषमुक्त भाजीपाला पाहिजे, फळं पाहिजे, धान्य पाहिजे, दूध पाहिजे, अंडी पाहिजे, मांस पाहिजे. का पाहिजे? कारण आता रेसिड्यूचं महत्त्व आता ग्राहकाला कळायला लागलं आहे. परंतु आता रेसिड्यू पुढे जाऊन कोरोनामुळं काय झालं, आता फूड सेफ्टी तयार केलेला माल तो ग्राहकापर्यंत सुरक्षितपणे त्याचं साठवणूक आहे, ग्रेडिंग आहे, पॅकिंग आहे, जिथं हँडलिंग करायचं आहे तिथं काळजी घेणे आणि ती ग्राहकापर्यंत जाणे. म्हणून त्याला इंटिग्रेटेड कोल्ड चेन मार्केटिंग चेन म्हणतो. हे आता कन्सेप्ट पुढे येतो आहे आणि ती कन्सेप्ट आता उत्पादकांनीच पुढे यावं आणि त्यांनी आता हळूहळू मार्केटिंगमध्ये यावं, डोमेस्टिकमध्ये यावं. आता सुरुवातीला 10% यावं हळूहळू. आणि कोरोनाच्या माध्यमातून मार्केटिंग कसं गरज आहे हे आज बऱ्याचशा शेतकऱ्यांना त्याची जाणीव झाली. आणि म्हणून आज शेतकऱ्यांची जे यंग मुलं आहेत, IT चं नॉलेज आहे, ते आज मोठ्या प्रमाणात शहरामध्ये आज तो माल आणून विकायचा प्रयत्न करतात. त्याप्रमाणे एखादे वाहन घेऊन त्याप्रमाणे पॅकिंग करून सुरू केलेलं आहे. तर तशा अँगलने जर तुम्ही पाहिलं तर ह्या फार महत्त्व आहे. आणि त्या अनुषंगाने जर पाहिलं तर आज रेसिड्यूमध्ये सुद्धा आपण काही पिकाच्या बाबतीमध्ये चांगली कमांड घेतली. द्राक्षामध्ये आपण 100% रेसिड्यू फ्री द्राक्षे युरोपला एक्सपोर्ट करतो. युरोपचं पाहून रशिया मागायला लागले, दुबई मागितलं, दुबई, मलेशिया, चायना सगळे देश आता रेसिड्यूची हमी मागायला लागले आहेत. कारण या रेसिड्यूच्या माध्यमातूनच आता आपण जवळपास डोमेस्टिक मार्केटमध्ये सुद्धा यावर्षी आपण असं नियोजन करतो आहे की 1 लाख शेतकऱ्यांचं ग्रेपनेटमध्ये नोंदणी करून 100% सगळ्या शेतकऱ्यांनी रेसिड्यू फ्रीच उत्पादन केलं पाहिजे. त्यातून काही माल एक्सपोर्टला जाईल आणि उर्वरित जो आहे आज आपल्याकडे 10% माल एक्सपोर्ट होतो, 90% मालसुद्धा स्थानिक बाजारपेठेत इतर राज्यामध्ये सुद्धा रेसिड्यू फ्री ब्रँड खालीच विकलं पाहिजे. ह्या अनुषंगाने आता शेतकऱ्याची मागणी पुढे यायला लागली आणि आज आपल्याकडे टूल आहे ग्रेपनेटच्या माध्यमातून. आणि म्हणून आता आपल्याला सुद्धा तुमच्या भागामध्ये जर द्राक्ष बागायत शेतकरी असेल तर तुम्हाला आज ऑनलाईनच्या माध्यमातून सुद्धा यामध्ये 100% बागेची नोंदणी करून घेणं गरजेचं आहे. जसं आपण आधार कार्ड आज सगळीकडे कंपल्सरी केलेलं आहे तसं आज शेतीचा आधार कार्ड आहे आणि त्यामध्ये आपण आता सगळ्या गोष्टीला लिंक करतो आहे. आणि त्याच अनुषंगाने जर अंशाच्या दृष्टिकोनातून
मग आता रेसिड्यू फ्री उत्पादन करण्यासाठी आज कोणत्या औषधं वापरायची, लेबल क्लेम आहे, PHI आहे, ह्या संदर्भात शेतकऱ्यांना गाईड करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आपल्याला आपलं नॉलेज वाढवणं गरजेचं आहे. मग पर्याय औषधं कोणती आहेत, कोणते रेड ट्रँगल औषधं आहेत, त्याचा वापर कमीत कमी करणं गरजेचं आहे आणि त्या अनुषंगाने मग त्यामध्ये त्या माध्यमातून पाण्यातलं रेसिड्यूचं प्रमाण कमी करणे, त्या अनुषंगाने चाऱ्याद्वारे जनावरांच्या दुधातलं रेसिड्यू कमी करणे, ही जी चेन आहे ही चेन ब्रेक करणे. आज बघा तुम्ही कोरोनामुळे 2 महिने लॉकडाऊन झाल्यामुळे आज पर्यावरणामुळं जे दूषितचं प्रमाण जवळपास 50% खाली आलं. तर तसंच दूषितचं प्रमाण रेसिड्यूचं आज आपल्याला ह्या अवेअरनेसच्या माध्यमातून आपल्या मालातलं रेसिड्यूचं प्रमाण कमी आणायचं आहे आणि त्यासाठी हे नॉलेज आत्मसात करून लोकांना हा व्यावसायिक सल्ला आहे. आज शेतकरी वेगळ्या माध्यमातून घेत असतो, पण सगळ्याच शेतकऱ्याला हे नॉलेज नाही आहे. काही एज्युकेटेड शेतकरी आहेत, ॲडव्हान्स शेतकरी आहेत, त्यांना आहे, पण आपल्याला जे छोटे शेतकरी आहेत त्यांनासुद्धा ग्रामीण लेवलपर्यंत त्याच्या संदर्भाची अशी चळवळ आहे. या चळवळीच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टीच्या म्हणून जमिनीच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून आणि आज जर तुम्ही पाहिलं तर रेसिड्यूच्या संदर्भात हे सगळे देश आता पुढे यायला लागले आणि आपल्या देशामध्ये सुद्धा आता मोठ्या प्रमाणात मागणी रेसिड्यूची यायला लागली आहे आणि त्याच अनुषंगाने आता आपल्याला या केमिकलच्या संदर्भात जर आपण विचार केला तर ह्या अनुषंगाने आता करण्यासाठी इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट जे आपण जे म्हणतो, जे पूर्वीचा कन्सेप्ट होता, ह्या माध्यमातून द्वारा सुद्धा आपण एकात्मिक कीटकनाशकाचा वापर, नंतर जैविक औषधांचा वापर, नियमित उर्वरित अंश तपासणी, लेबल क्लेम वापर आणि काढल्यानंतरसुद्धा PHI गॅप, ह्या सगळ्याचा इंटिग्रेटेड वापर जर आपण केला तर आपण चांगल्या पद्धतीने त्याच्यावर मात करू शकतो. आपण काही पिकाच्या बाबतीत मात केलेली आहे, द्राक्षामध्ये केलेली आहे, आंब्यामध्ये केलेली आहे, इतर पिकामध्ये सुद्धा आणि विशेषतः आता भाजीपाल्यामध्ये सुद्धा सुरू केलेलं आहे. व्हेजनेटच्या माध्यमातून 14 भाजीपाल्यांच्या पिकाचं नोंदणी आपण सुरू केलेलं आहे आणि आता आज कांद्याची मीटिंग झाली दिल्लीला या संदर्भात, त्याही ठिकाणी मी मुद्दा उपस्थित केला की आज आपल्याकडे देशामध्ये कांद्याचं खूप मोठ्या प्रमाणात 3 सीझनमध्ये खरीप आहे, लेट खरीप आहे, रब्बीमध्ये उत्पादन घेतलं जातं, पण ॲक्युरेट डाटाबेस आपल्याला मिळत नाही. किती लागवड झाली, कोणत्या ह्यामध्ये किती उत्पादन होते आणि आपली डोमेस्टिक मार्केट काय आहे, कांदा चाळीमध्ये किती साठवणूक आहे, किती एक्सपोर्ट चाललेलं आहे, हे माहिती आज अंदाजावर आपण करतो, गणित चुकते. त्यासाठी ट्रेसिबिलिटी सिस्टीम कांद्यालासुद्धा चालू करण्यासाठी आपण विनंती केलेली आहे आणि त्याच ITचा वापर माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टीवर मार्केट त्यावर जर आपल्याला कमांड घ्यायची असेल तर हा डाटाबेस हा फार महत्त्वाचा आहे. त्या अनुषंगानेच आज आपण जर पाहिलं तर हे जे वेगवेगळ्या प्रकारचे जे करार आहेत, ते आंतरराष्ट्रीय पीक संरक्षण, वनस्पती पीक संरक्षण करार आणि ह्या अनुषंगाने सॅनिटरी, फायटोसॅनिटरी मगाशी मी सांगितलं, ह्याची आता स्ट्रिक्टली अंमलबजावणी होणार आहे आणि ह्याचा संबंध डायरेक्ट शेतकऱ्याशी सुरू होतो. कारण उत्पादनापासून ते ग्राहकाची जी चेन आहे आणि सुरुवात उत्पादनापासून होते, म्हणून शेतकऱ्यांना त्या पद्धतीने आता नुसतं फळं भाजीपालाच नाही, सगळ्याच पिकाच्या बाबतीमध्ये आपला एक्सटेन्शन आता फूड सेफ्टीच्या माध्यमातून शेतकऱ्याला करणं गरजेचं झालेलं आहे आणि त्या अनुषंगाने हे जे लेटेस्ट नॉलेज गरज आहे त्या पद्धतीने आपल्याला बदल होणं गरजेचं. बदलच्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर ह्याचा जर विचार केला तर अन्न सुरक्षेवर आता आपल्याला जोर देणं गरजेचं आहे. फूड सेफ्टीमध्ये गॅप आहे, हसप आहे, प्रोसेसिंग, गुड हायजिनिक प्रॅक्टिसेस आहेत, स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर आहेत, गुड हायजिनिक प्रॅक्टिसेस आहेत. कन्सेप्ट जुन्याच आहेत पण त्याला आता महत्त्व प्राप्त झालेलं आहे आणि त्या अनुषंगाने आता आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी ह्याच्यावर आता आपल्याला सुरुवात करणं गरजेचं आहे. आणि आज सगळ्या आज बघा अन्न सुरक्षा, फूड सेफ्टीचा जसं विचार केला तर आज आपल्याकडे पाण्याच्या बाबतीमध्ये आपल्यात अवेअरनेस झालेलं आहे. आपण आज बाहेर जर पडलो, कुठलाही अननोन सोर्स ऑफ पाणी पित नाही, मग त्या ठिकाणी आपण 15 रुपये देऊनसुद्धा पाण्याची बॉटल घेतो. आता इथून पुढे ग्राहक या कोरोनामुळे अन्न सुरक्षेच्या बाबतीमध्ये हमी असेल तरच तिथला पदार्थ खाणार. हॉटेलमध्ये सुद्धा जाताना 10 वेळा विचार करणार, टपरीवरचं, गाड्यावरचं सुद्धा तो खाणार नाही. जर त्याला वाटलं गॅरंटी की बा इथं तो सगळ्या काळजी घेऊन मला सेफ्टीची हमी देत असेल तर तिथं हात लावेल, नाही तर घेणार नाही. आणि एखादी जर इन्स्टंट आला, बाजारात न्यूज आली तर लगेच ग्राहक तिथून डायव्हर्ट होतो. आणि म्हणून अन्न सुरक्षा ही एक फार महत्त्वाची झालेली आहे. मग त्या बाबत आहे, कार्यपद्धती, हायजेनिक प्रॅक्टिसेस आहे, इवन या नर्सरीमध्ये सगळीकडे आता ही ट्रेसिबिलिटी झालेली आहे.
स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर ह्या सगळ्या बाबीवर आता आपण एक एक विषय घेऊन ह्याच्यामध्ये कशा प्रकारे करायचं हे या माध्यमातून आपण पुढे जाणार आहोत. परंतु ह्या विषयावर आता आपल्याला चांगलं नॉलेज घेऊन म्हणून ह्या अनुषंगाने या सगळ्या गोष्टी जी चेन आहे म्हणजे 5 गोष्टी म्हणतो या WTOमध्ये 3 सिस्टर अन्न सुरक्षा, वनस्पती प्राणी आरोग्य, उत्पादनाची गुणवत्ता, वातावरण आणि सामाजिक सोशल डिस्टन्सिंग म्हणतो तसं सोशल हेल्थ हा कन्सेप्टसुद्धा आता ह्याच्यामध्ये यायला लागले आहे. आज आपण आरोग्याच्या दृष्टिकोनातून या नवीन एक आपल्याकडे संकट आलं आहे, परंतु याही ॲग्रिकल्चरमध्ये आपण ही कन्सेप्ट फार पूर्वीपासून अंमलबजावणी करतो आणि म्हणून या स्पर्धेला अडचणीला आपण मात करायला लागलो आहे. परंतु हे करत असताना आता ह्या बाबी पूर्वी काही प्रमाणात काही देश मागत होते, काही देश मागत नव्हते, परंतु आता हे कोरोना प्रादुर्भाव सगळ्या देशात सुरू झाल्यामुळे आज सगळे देश वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून जे SOP तयार केली जाणार आहे चालू आहे त्या माध्यमातून ही SOP आता जसं आज बघा तुम्ही प्रवासाच्या माध्यमातून मगाशी मी बातम्या पाहत होतो, आज तुम्हाला बसने प्रवास करायचा आहे, विमानाने करायचं आहे, रेल्वेने करायचं आहे, तर तुम्हाला एक SOP तयार करून दिलेला आहे. का तर ह्या रोगाचा प्रसार होऊ नये म्हणून. मग त्यात तुमची आयडेंटिटी पाहिजे, तुमचं मेडिकल चेकअप पाहिजे, तुमचं ॲडव्हान्स रिझर्वेशन पाहिजे, कोणी जाऊ शकणार नाही. आणि मग सेफ्टी मास्क आहे, सॅनिटायझर आहे, हे सगळं का करायला लावतो आहे? कारण ह्या सेफ्टीच्या दृष्टिकोनातून आता हाच कन्सेप्ट तशाच प्रकारचा कन्सेप्ट आता आपल्याला या अनुषंगाने फूड सेफ्टी ही आता काळाची गरज झालेली आहे. आणि त्यामध्ये जर विचार केला तर आज फूड सेफ्टीमध्ये महाराष्ट्र आज पुढे आहे आणि त्या अनुषंगाने या सगळ्या बाबीचा आपण आज चांगल्या प्रकारे ट्रेसिबिलिटी नेटचं काम करतोय. परंतु आज जर तुम्ही पाहिलं तर आज खूप मोठ्या प्रमाणात आपण जर करतोय, अजूनही आपण त्या पूर्ण 100% त्यामध्ये पोहोचलेलं नाही. आणि म्हणून आता आम्ही गेल्या वर्षी राष्ट्रीय फलोत्पादन अभियानाअंतर्गत 2 लाख शेतकऱ्यांचा टार्गेट ठेवलं होतं. पूर्ण राज्यामध्ये सगळ्या जिल्ह्याला ट्रेसिबिलिटी लागू केली. आता आपण जेव्हा आम्ही 14 जिल्ह्याला सुरुवातीला केली तेव्हा बऱ्याचशा बाहेरच्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचे फोन यायला लागले, साहेब आम्हीही चांगल्या पद्धतीने उत्पादित करतो, आमच्याही जिल्ह्याचा समावेश करावा. अधिकाऱ्याचे फोन यायला लागले, साहेब आमच्या भागामध्ये शेतकरी खूप चांगलं उत्पादन करतात पण त्याला त्या निर्यातीमध्ये मार्केटिंगमध्ये तो वंचित राहतो. आणि म्हणून ह्या सगळ्या बाबीचा विचार केल्यानंतर पहिल्यांदा या वर्षामध्ये आपण संत्रा, मोसंबी, लिंबूसाठी सिट्रस नेट चालू केलेलं आहे. आणि या ट्रेसिबिलिटीच्या माध्यमातून बागेच्या नोंदणीपासून रेकॉर्ड किपिंग, कोणत्या औषधं, कोणत्या सगळ्या गोष्टी त्याला युनिक फार्म रजिस्ट्रेशन देऊन त्या पद्धतीने आपण ट्रेसिबिलिटीच्या माध्यमातून ही मोहीम सुरू केलेली आहे. आणि त्याच अनुषंगाने ह्या क्वारंटाईनच्या दृष्टिकोनातून ही ट्रेसिबिलिटी जी म्हणतो आपण ही एक चांगली युनिक एक्सपर्टच्या दृष्टिकोनातून सुरू केली. आज जर तुम्ही पाहिलं तर जवळपास 80% काम आपल्या राज्यात होते. पण ही जी स्ट्रेंथ आहे याचा फायदा आपल्याला या कोरोनाच्या माध्यमातून बरेच जण म्हणतात शेती क्षेत्रामध्ये संधी येते, या संधीचा फायदा घेण्यासाठी आपल्याला अजून पुढे जाणं गरजेचं आहे. संधी आहे पण संधीचे फायदा घेण्याची तयारी नाही केली त्यापासून वंचित राहतो. आणि आज महाराष्ट्राचं अनुकरण करून बरेचसे राज्य पुढे यायला लागलेत. आणि म्हणून आज आपण पाहतो शेतापासून ग्राहकापर्यंतची जी चेन आहे ही चेन आपल्याला चांगली स्ट्रॉंग बिल्डअप करायची आहे. आणि त्या अनुषंगानेच आज स्मार्ट योजना आहे, इवन मॅग्नेट म्हणून एक योजना आता सुरू झालेली आहे क्लस्टर बेसमध्ये. ह्या सगळ्या गोष्टीकडे तुम्हाला तुमच्या भागातला शेतकऱ्यांचा समावेश व्हायचा असेल तर तुम्हाला आधी तुमच्या शेतकऱ्याची ओळख निर्माण करायची आहे. मग काय करायचं, ट्रेसिबिलिटीमध्ये जर तुमच्या शेतकऱ्यांनी तुम्ही जास्तीत जास्त नोंदणी केली तर असे शेतकरी, असा गट, असा क्लस्टर प्राधान्याने मॅग्नेट नेटमध्ये किंवा स्मार्टमध्ये किंवा MIDA मार्फत नवी स्कीम आहे तिथे घेतलं जाणार आहे. जोपर्यंत तुम्ही तुमच्या भागातल्या शेतकऱ्याची ओळख तयार करणार नाही तुम्हाला ह्या संधीचा फायदा घेणार नाही. म्हणून अधिकाऱ्यांनाही विनंती आहे तुम्ही आता ह्या योजनाबरोबर याच्याकडे ह्या सगळ्या बाबीकडे ट्रेसिबिलिटीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आणि म्हणून ह्या अनुषंगाने जर तुम्ही पाहिलं तर ह्या प्रत्येका दृष्टिकोनातून एक सिस्टीम आपल्याकडे तयार केलेली आहे, ऑनलाईन बेस आहे. आणि त्या अनुषंगाने सगळ्या कामं आपण त्या टप्प्याटप्प्यात करतो आहे आणि त्यामध्ये सगळे स्टेक होल्डर एकत्रित आणलेले आहेत. युनिकनेस आहे, काय युनिकनेस आहे, एक ITचा वापर केला आहे, टूल आहे, त्या माध्यमातून तुम्हाला बसल्या जागी सगळी इन्फॉर्मेशन IT ग्लास MISच्या माध्यमातून तुम्हाला मिळते. तुम्ही जे काय केलं तुमची माहिती मिळते, शेतकऱ्याची माहिती व्यापाऱ्याला कळते, एक्सपोर्टरची माहिती शेतकऱ्याला कळते. आणि जे नवीन जे कन्सेप्ट यायला लागलेत इमिडिएटली आपण शेतकऱ्यापर्यंत नेऊ शकतो. आणि म्हणून आपल्याला आता
आज आपण काय केलेलं आहे, या सगळ्या गोष्टी आज महाराष्ट्राची एक ओळख, जसं सिक्कीमची ओळख तयार केलेली आहे, काय तर सेंद्रिय पद्धतीने उत्पादित करणारं राज्य. तसं आता आपल्याला महाराष्ट्राची ओळख काय करायचं आहे, रेसिड्यू फ्री आणि सुरक्षित दर्जाचं फळं आणि भाजीपाला उत्पादन करणारं राज्य. आज आपण 50% तशी ओळख निर्माण केलेली आहे. ती आपल्याला मोठ्या प्रमाणात सगळ्या पिकाच्या बाबतीमध्ये करायचं आहे. आणि म्हणून आता ह्याच्यामध्ये वार फुटिंगवर आपल्याला ट्रेसिबिलिटीवर काम करून आपल्याला दोन्ही बाजारपेठेसाठी काम करणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी आता आपल्या अधिकाऱ्यांनी आता प्रशिक्षणाच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर त्या अनुषंगाने या सहभागी होणाऱ्या ज्या संस्था आहेत, अपेडा आहे, त्याचे प्रत्येकाच्या ड्युटीज रिस्पॉन्सिबिलिटी आपण फिक्स केलेल्या आहेत. त्या राष्ट्रीय पीक संरक्षण संस्था आहे त्यांच्या आपण केलेल्या आहेत, त्यांनी काय करायला पाहिजे. कृषी विभागाच्या सुद्धा जबाबदाऱ्या आपण फिक्स केलेल्या आहेत. काय केलेलं आहे, निरेक्षम बागाची नोंदणी करणे, नोंदणी करत बागायतदारांना मार्गदर्शन करणे. कोणाला मार्गदर्शन करायचं, ज्या शेतकऱ्यांनी यामध्ये भाग घेतलेला आहे त्यांना. आणि मग जर तुम्ही जास्तीत जास्त शेतकरी या स्पर्धेत घेतला तर सगळ्या प्रमाणात. आणि आज बघा, आज वेगळ्या माध्यमातून, जसं आज आपण ह्या फेसबुकच्या माध्यमातून तुम्हाला प्रशिक्षण देतो, तुम्हीसुद्धा असे शेतकऱ्याचे ग्रुप तयार करून तुमचा फेसबुक अकाउंट ओपन करून शेतकऱ्यांना लाईव्ह प्रशिक्षण देऊ शकता. घरी बसून तुम्हीसुद्धा लेटेस्ट माहिती देऊ शकता. आमच्यासारख्या एक्सपर्टाईजचं प्रेझेंटेशन घेऊन त्याचा वापर तुम्ही तिथे करू शकता. हे सगळ्या गोष्टी आता एक नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून प्रभावीपणे शेतकऱ्याला गाईड करणे आणि ज्या माध्यमातून कीड रोगाचं प्राथमिक अवस्थेमध्ये नियंत्रण करणे, सर्वे करणे आणि त्याला फायटोसॅनिटरीच्या दृष्टिकोनातून ही जी अटी आहेत त्याचं काम करणे. आणि म्हणून आज एक्सटेन्शनच्या संदर्भात जर पाहिलं तर ह्या बाबीवर आपल्याला आता विशेष जोर देणं गरजेचं आहे. आणि म्हणून ह्या प्रत्येक स्टेक होल्डरच्या जबाबदाऱ्या फिक्स केलेल्या आहेत, कोणी काय करावं. आणि हे केल्याशिवाय ही सिस्टीमच पुढे जाऊ देत नाही. आणि म्हणून निर्यातदारांनी काय करावं, कृषी विभागाने काय करावं, अपेडांनी काय करायचं, रेसिड्यू लॅबनी काय करायचं, उत्पादकांनी काय करायचं, उत्पादकाच्या जबाबदाऱ्या फिक्स केलेल्या आहेत. या सगळ्यामध्ये इवन पॅक हाऊसच्या सुद्धा आपण सुविधा कर्तव्य जबाबदाऱ्या केलेल्या आहेत. आणि त्या पद्धतीने आज जर तुम्ही बलस्थानामध्ये पाहिले, आज मोठ्या प्रमाणात आपल्याकडे फळं आणि भाजीपाल्याचे ॲक्रेडिटेड पॅक हाऊस आपल्याकडे आहेत. अजून कोणाला एखाद्या नवीन भागामध्ये एखादा क्लस्टर चांगला तयार झाला तर त्यासाठी सुद्धा पॅक हाऊस स्थापन, प्रिकुलिंग, कोल्ड स्टोरेजसाठी आज मोठ्या प्रमाणात योजना आहेत. तसा जर ग्रुप सायजेबल तयार झाला तर तशा योजना तिथं निर्माण करणे. आणि त्या अनुषंगाने फोकस आज क्लस्टर बेस्ड डेव्हलपमेंटचाच आहे. आणि म्हणून तुम्ही गावाचा क्लस्टर करा, 4 गावाचा करा, तालुक्याचा करा, परंतु त्या पद्धतीने पिकाच्या पद्धतीने क्लस्टर म्हणून ओळख केल्याशिवाय तुम्हाला हे पुढे जाता येणार नाही. त्यामध्ये शेतकऱ्याला फायदा. इंडिव्हिज्युअल शेतकऱ्यांनी किती प्रयत्न केला, किती चांगलं केला, त्याला पुढे सायजेबल क्वांटिटी नसल्यामुळे त्याला अडचणी येऊ शकतात. आणि म्हणून ह्याही बाबीमध्ये पुढे येणं गरजेचं आहे. त्याचबरोबर विद्यापीठाची सुद्धा आपण जबाबदाऱ्या फिक्स केलेल्या आहेत. आज मोठ्या प्रमाणात संशोधन तिथं केलं जातं. आज कृषी खरीपाचा आढावा राहुरी विद्यापीठामध्ये झालेला आहे. त्यामध्ये सुद्धा आता आपण विद्यापीठाला म्हणतो की आमच्या नीड बेस्ड तुम्ही रिसर्च करा. आज आम्हाला फील्डमध्ये ज्या काही अडचणी येतात क्वालिटी इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी, किडीच्या रोगाच्या संदर्भात आहे, क्वालिटी इम्प्रूव्हमेंटच्या संदर्भात आहे, व्हरायटीच्या संदर्भात आहे, त्याच्यावर आपण आता विद्यापीठाला सांगतो की आम्हाला ज्या गरजा पाहिजे, शेतकऱ्याला जी गरज पाहिजे त्या पद्धतीने करणे. इव्हन आता काही भागामध्ये तशा दर्जाचं उत्पादन झालेलं आहे, त्या मालाचं ब्रँडिंग करण्यासाठी आपण GIचा सुद्धा वापर केलेला आहे. आज सगळ्यात जास्त 26 पिकाला आपण GI मानांकन घेतलेलं आहे. म्हणून आपल्या मालाची विक्री करताना ब्रँडिंग करून त्याची विक्री करायला लागली तर त्याला प्रीमियम प्राईस मिळू शकते. आणि ब्रँडिंग करण्यासाठी आपल्याला या सगळा नेटवर्क बेस सगळी सिस्टीम तयार केली आणि त्याला जोड जर हे केली तर आपण त्यामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे करतो. आणि हे सगळं करत असताना रेसिड्यू एक महत्त्वाचा भाग आहे. आणि रेसिड्यू प्रयोगशाळा ही आज आपल्याकडे मोठ्या प्रमाणात आहे. आणि आता खाजगी संस्था PPP मोडवर सुद्धा आज मोठ्या प्रमाणात पुढे येतात. नुसतं रेसिड्यू नाही, हेवी मेटल आहे, मायक्रोवेल टेस्ट आहे, बाकी ज्या काही गरजा आहेत आज डोमेस्टिकमध्ये, एक्सपोर्टमध्ये, फूड आयटमच्या टेस्टिंगच्या आहेत, ह्या अशा पद्धतीने सर्व्हिस प्रोव्हायडर लॅबोरेटरी पुढे यायला लागले आहेत. आज पहा, जेव्हा कोरोनाचा प्रादुर्भाव झाला देशामध्ये फक्त पुण्यामध्ये एकच नॅशनल व्हायरॉलॉजी लॅबोरेटरी पुण्यामध्ये होती. जेव्हा त्याचं लक्षात आलं की याचं मोठ्या प्रमाणात किती गरज आहे, इमिडिएटली आज जवळपास 200 ते 250 लॅबोरेटरी देशामध्ये स्थापन करण्याची गरज झालेली आहे. का तर गरजेनुसार त्याचं महत्त्व आलं की ह्या सुविधा असणं गरजेचं आहे. रेसिड्यूच्या बाबतीत तसंच झालं. पहिली रेसिड्यू प्रयोगशाळा पुण्यामध्ये स्टेट गव्हर्नमेंटची होती. ज्यावेळेस बाहेरच्या देशांनी रेसिड्यूची मागणी करायला लागली
त्यावेळेस पहिल्यांदा शासनाने पुढाकार घेतला, कारण ते कॉस्टली होते, एक एक इक्विपमेंटची किंमतच 1-1 कोटी होती. पण शासनाने उभारलं, सुरू केलं आणि नंतर मग प्रायव्हेट लॅबोरेटरी सबसिडीच्या माध्यमातून आज आले. आज 26 लॅबोरेटरी या क्षेत्रात आहेत. अजूनही खूप मोठ्या प्रमाणात लॅबोरेटरी आज इव्हन आता चाललं की काही काही विभागनीय आहे अशा लॅबोरेटरी स्थापन करणं गरजेचं आहे. गरजेनुसार आपल्याकडे त्याकडे वळणं गरजेचं आहे. आणि आज जर तुम्ही पाहिलं फार्मची ट्रेसिबिलिटी अशी मेंटेन करणं गरजेचं आहे. एका क्लिकवर फार्मचा सगळा रेकॉर्ड आपल्याला दिसला पाहिजे. फार्म कशा प्रकारचा आहे, तिथं काय प्रॅक्टिसेस केले जातात हे जर ग्राहकाला माहिती झाली बारकोडच्या माध्यमातून, ट्रेसिबिलिटीच्या माध्यमातून, ग्राहक सॅटिस्फाईड होऊन तो माल घ्यायला तयार होतो. म्हणून फार्म कोडच्या माध्यमातून ही काम आपण सुरू केलेलं आहे. MH म्हणजे महाराष्ट्र स्टेट कोड, डिस्ट्रिक्ट कोड, तालुका कोड, फार्म कोड, प्लॉट कोड अशा पद्धतीने आज द्राक्षाची ही सिस्टीम तयार केल्यामुळे आज द्राक्षामध्ये आपण चांगली कमाल. तसं आता आपल्याला इव्हन सॅटेलाईट बेस यावर्षी आमचा प्रयत्न चालला आहे. सॅटेलाईट बेससुद्धा याचा मॉनिटरिंग करणे, आयडेंटिफाय करणे आणि त्या पद्धतीने ही जे सर्टिफिकेशन आहे आज शेतकरी स्वतःच कसं प्रिंट काढून घेईल हे सुद्धा आपण यावर्षी करतो आहे. तर त्या पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टीकडे विचार केला तर अशा पद्धतीचं हे ट्रेसिबिलिटी आपण मेंटेन केलेलं आहे. आणि हे काम करण्यासाठी आपण आता तुम्हाला 24/7 फार्म रजिस्ट्रेशन ऑनलाईनच्या सुविधा शेतकऱ्यासाठी उपलब्ध करून द्या. फक्त तुम्हाला शेतकऱ्याला एज्युकेट करायचं आहे. हे ट्रेसिबिलिटी चालू आहे, तू फार्मचं रजिस्ट्रेशन कर. तसं आज आपल्याकडे आरोग्य ॲप जे गव्हर्नमेंटने केलेलं आहे, आरोग्याच्या दृष्टिकोनातून ॲप तयार केलं आहे. प्रत्येकाला सांगितलं आहे तुम्ही ॲपचं रजिस्ट्रेशन करा आणि त्या अनुसार आपली बेसिक माहिती देऊन तुम्ही आपल्या संदर्भाची माहिती दिली तर तुमच्या आरोग्याबद्दलचं ती माहिती सांगते. तुम्ही फिट आहात की नाही, तुम्हाला काय काळजी घ्यायला पाहिजे. आता हे टूल जे यायला लागलेले आहेत तसा टूल आज शेतीमध्ये सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीने करता येतो आणि ते ऑनलाईन करायचं. आणि वरून अशा पद्धतीचं फार्मचं प्रत्येक आधाराने सांगलं पाहिजे. माझ्या कार्यक्षेत्रामध्ये शेतकऱ्याकडे हे नोंदणी प्रमाणपत्र त्याच्याकडे असणं गरजेचं आहे. आणि ज्या अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रात असे नोंदणी प्रमाणपत्र जास्त आहेत त्या अधिकाऱ्याने त्या भागामध्ये शेतकऱ्यांना उद्युत करून निर्यात मार्केट ड्रिव्हन गाईड केलं आहे. असं त्याचं इव्हॅल्युएशनसुद्धा पुढे आम्ही त्या पद्धतीने करणार आहोत. म्हणजे आता कामाचं इव्हॅल्युएशन बघा, तुम्ही किती काम केलं पेक्षा क्वालिटीचं काम काय, इनोव्हेटिव्ह काही काम केलं आहे का, हा कन्सेप्ट आता इथून पुढे कोरोनाच्या माध्यमातून गेला. इनोव्हेटिव्ह काम पाहिजे की ज्याचा रिझल्टमध्ये कन्वर्ट करता येईल. की मग तो कुठल्या पदावर आहे पेक्षा तो कशा पद्धतीने इनोव्हेटिव्ह काम करून तिथं रिझल्टमध्ये कन्वर्ट करतो अशा पद्धतीचं काम आपल्याला करायचं आहे. आणि त्या अनुषंगाने त्याच्याच दृष्टिकोनातून फायटोसॅनिटरी सर्टिफिकेटसुद्धा आता आपण ऑनलाईन केलेलं आहे. आता कोरोनाचा इश्यू आल्याबरोबर कुरिअर सेवा बंद झाल्या. पहिली अडचण काय आली की आपले ओरिजिनल सर्टिफिकेट त्या देशाला पोहोचू न शकल्यामुळे तिथं कन्साइनमेंट रिलीज करायला अडचण यायला लागले. मग पहिल्यांदा आपण काय केलं, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या माध्यमातून सगळ्या देशाला कळवलं की आम्ही आता ऑनलाईनद्वारे सर्टिफिकेट इश्यू करतो आणि त्याची सॉफ्ट कॉपी तुम्हाला सिस्टीमद्वारे तयार झालेली तुम्हाला डायरेक्ट तुमच्या मेलवर पाठवतो आणि तुम्ही स्वीकारून ती कन्साइनमेंट रिलीज करा. आणि ती सिस्टीम सुरू केल्यामुळे लॉकडाऊन पिरियडमध्ये आपला एक्सपोर्ट चालू राहण्याचं कारण ते एक आहे महत्त्वाचं. अशा पद्धतीचं एक्सपोर्टरला एक कॉपी देतो सॉफ्ट कॉपी आणि तिथल्या कंट्रीच्या फायटोसॅनिटरी अथॉरिटीला डायरेक्ट एक कॉपी देतो. त्यामुळे हे कशामुळे शक्य झालं, नाहीतर आपण थांबला असतो. कुरिअर नाही, अडचण सांगून थांबायचं नाही, त्याला सोल्युशन देणं गरजेचं आहे आणि ते सोल्युशनही आपण सॉल्व केलं. आणि म्हणून आज आता ह्या इथून तर पुढे असं चाललेलं आहे, इथला अथॉरिटी फायटोसॅनिटरी सर्टिफिकेट क्लिक केला की त्या देशाच्या क्वारंटाईन साईटवर त्याला इमिडिएटली ते फायटोसॅनिटरी सर्टिफिकेट त्याला पोचते ऑफिशियली. ज्यावेळी ती कन्साइनमेंट जाईल त्या कन्साइनमेंट नंबर टाकला की ते सर्टिफिकेट पाहिलं की तिथल्या तिथे क्लिअर होते. म्हणजे वेळेची बचत, कागदपत्राची बचत आणि फिजिकली कुरिअरने आज त्याला 2-4 हजार रुपये खर्च येतो तेही करायची गरज नाही. तर अशा हे ट्रेसिबिलिटी वन विंडो सिस्टीम आज आपल्याकडे यायला लागले. आणि त्या अनुषंगाने जर पाहिलं तर आपल्याला आपला आता एक ब्रँड इस्टॅब्लिश करायचा आहे. आणि म्हणून झाला तर ग्राहक तुमच्यापर्यंत चालून येतो. आणि त्या अनुषंगाने ग्राहकाच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर उत्पादनापासून ते ब्रँड इस्टॅब्लिश होईपर्यंत आपल्याला या टप्प्याचा वापर करायचा आहे. आपण काही प्रमाणात सुरुवात केलेली आहे पण ती केलेली आहे इथं न थांबता आता आपल्याला वार फुटिंगवर मोठ्या प्रमाणात ही चेन डेव्हलप करायची आहे. आणि त्यासाठी गव्हर्नमेंट अशा कन्सेप्टला आता सगळ्या अँगलने मदत करायला तयार आहे. आज मी पाहतो 2-3 दिवसापासून इव्हन आता सेंट्रल गव्हर्नमेंटसुद्धा एक हॉर्टिकल्चर मार्केटिंगचा एक ग्रुप तयार केला. आता त्या ग्रुपमध्ये मी जॉईन झालो. काय करतो आहे तिथं आता शेतकरी
आणि घेणारे दोघंही आता त्या ग्रुपमध्ये डिमांड द्यायला लागलेत. माझ्याकडे एवढा माल ह्या क्वालिटीचा, माझ्याकडे गॅप सर्टिफाईड फार्ममधला रेसिड्यू ट्रेसिबिलिटी रजिस्टर्ड केलेला एवढा माल आहे, घेणारा कोणी आहे का. आता घेणारा तिथं टाकतोच पोस्ट की मला अशीशी ऑर्डर आहे, एवढी क्वांटिटी पाहिजे आणि तुम्ही कुठून डिलिव्हरी देऊ शकता, कशा प्रकारचा आहे, तुमच्या बागेचे तुमच्या मालाचे फोटो पाठवा, मी डायरेक्ट तुमच्याकडून माल घ्यायला तयार. पूर्वी हे काम कोण करत होतं? मिडलमन दलाल करत होता. आता त्याचा रोल कमी झालेला आहे आणि म्हणून आता आपण ई ट्रेडिंग ई मार्केटिंग हा कन्सेप्ट काय येतो आहे, दोघांचंही रजिस्ट्रेशन केलं जाणार आहे. मग रजिस्ट्रेशन करताना काय पाहिलं जातं? जसं आज आपल्याला कुठेही रजिस्ट्रेशन करायचं, तुमच्याकडे आधार कार्ड आहे का, पॅन नंबर आहे का. आता इथून पुढे काय विचारलं जाणार शेतीच्या बाबतीमध्ये, तुम्हाला जर ट्रेडिंगचं रजिस्ट्रेशन करायचं असेल, तुमचं फार्म रजिस्ट्रेशन आहे का. फार्म रजिस्ट्रेशन असेल, कारण तुमची ट्रेसिबिलिटी पूर्ण कागदपत्र व्हेरीफाय करून तुम्हाला युनिक नंबर दिलेला आहे आणि त्याद्वारे मग त्या शेतकऱ्याचं सगळं डिटेल तिथं आल्यानंतर मग ते शेतकरी जिनाईन आहे, त्याच्याकडे ते पिकाचं उपलब्धता आहे आणि मग घेणारा जो बाहेर आहे त्याची तिथं माहिती केली जाते आणि त्या दोघांच्या संदर्भाची त्या गरजेनुसार त्याची लिंक झाली की त्या पद्धतीने तो ऑनलाईन पैसे भरून देणार आणि त्या ज्या काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे जिथं माल आपल्याला डिलिव्हरी करायचा आहे त्या ठिकाणी एक मिनिमम स्टँडर्ड ठरवून दिलेला आहे की ग्रेडिंग केलेला माल त्या दर्जाचाच माल तिथं डिस्प्ले नेऊन टाकायचा आणि त्या पद्धतीने तो माल ग्राहकाला जे काही मीडिया आहे वेगळ्या प्रकारचे ट्रान्सपोर्टची चेनद्वारे जसे कुरिअर सेवा आहे त्याद्वारे त्याला ज्या डेस्टिनेशनला पाठवायच्या डेस्टिनेशनला माल जे आज ई ट्रेडिंगच्या संदर्भात सुविधा निर्माण केलेल्या आहेत. जसं आता सगळ्यात चांगलं सक्सेसफुल उदाहरण आंध्र प्रदेशमध्ये आहे. आजही आपल्याकडे या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आता रोल बदलायला लागला आहे. आज बऱ्याचशा 10 कृषी उत्पन्न बाजार समिती आता ई मार्केटिंग ई ट्रेडिंगच्या दृष्टिकोनातून तिथं पॅकिंग ग्रेडिंग प्रिकुलिंग कोल्ड स्टोरेज सुविधा निर्माण करायच्या, आलेला माल तिथं त्यापर्यंत स्टोअर करायचा जसं वेअरहाऊसमध्ये आपण करत होतो. कारण हे फळं आणि भाजीपाला पेरिशेबल असल्यामुळं त्याला ही सुविधा तिथं असणं गरजेचं आहे आणि तशा पद्धतीचं कन्वर्ट करून आता इथून पुढे अशा प्रकारचं मार्केटिंग पुढे येणार आहे आणि त्या अनुषंगानेच ह्या दृष्टिकोनातून त्या तुम्हाला गुणवत्तेची हमी आहे, एकात्मिक कीड रोग व्यवस्थापन आहे, प्रतवारी आहे, फ्री कोलिंग कोल्ड स्टोरेज आहे, वाहतूक आहे, मार्केटिंग आहे आणि ब्रँड आहे. मग आता आपला एकच ब्रँड पाहिजे, ब्रँड ऑफ महाराष्ट्र रेसिड्यू फ्री ब्रँड किंवा फूड सेफ्टी ब्रँड महाराष्ट्र ब्रँड असा पद्धतीने करण्यासाठी एक महाराष्ट्राची एक ओळख आपल्याला मोठ्या प्रमाणात फळं आणि भाजीपाल्यामध्ये रेसिड्यू फ्रीमध्ये आपल्याला करायला हवं आहे, सेफ्टीच्या दृष्टिकोनातून आहे. कारण आता आपण बऱ्याचशा प्रमाणात आपली एक ओळख ट्रेसिबिलिटी केलेली आहे, ती अजून मोठ्या प्रमाणात आपल्याला जाण्यासंदर्भात या सगळ्या अँगलने आपल्याला पुढे येणं गरजेचं आहे. आणि त्याच अनुषंगानं जर पाहिलं तर ही ब्रँड आपण पाहतो तर अशा पद्धतीच्या ह्या पायऱ्या स्टेप बाय स्टेप आपण काही प्रमाणात काही पिकाच्या बाबतीत सुरू केलेलं आहे. आपल्याला सगळ्याच पिकामध्ये सगळ्या शेतकऱ्याला पुढे आणायचं आहे. आणि ब्रँडिंगचा जर विचार केला तर आज जसं आपण म्हणतो आपण GI सर्टिफिकेशन भौगोलिक मानांकन, आज आपण पाहतो काही भागामध्ये त्या पिकाचं नाव घेतलं जातं महाराष्ट्रातलं, ह्या भागातलं पीक फार चांगलं आहे. तसे आज आपण जे आपल्याला माहीत आहे ते आपण पुढाकार घेऊन शासनाने 26 पिकाला आपण GI मानांकन मिळालं आहे. आजही बऱ्याच भागामध्ये अजून पिकं आहे की त्याला GI मानांकन घ्यायला वाव आहे. आज कृषी निर्यात धोरणामध्ये सुद्धा GI मानांकनासाठी खास तरतूद केलेली आहे. त्याला लागणारं आयडेंटिफाय करणे आणि त्यासाठी GI मानांकन शासन स्वतः नाही करू शकत, शेतकऱ्याचा ग्रुप पुढे येणं गरजेचं आहे. तसं आता आम्ही पाहिले तुमच्या भागामध्ये जर एखादा एरिया, एखादा गाव, एखादा तालुका, एखादा जिल्हा त्या भागामध्ये जर चांगल्या प्रकारचं उत्पादन होत असेल तर त्यालासुद्धा GI मानांकन घेतं. जसं आता स्ट्रॉबेरी महाबळेश्वरची आहे, महाबळेश्वर स्ट्रॉबेरीला आपण GI मानांकन घेतलेलं आहे. आता बाकीच्या भागात जरी स्ट्रॉबेरी असेल त्याला तो GI महाबळेश्वर स्ट्रॉबेरी म्हणू शकत नाही, कारण त्याचं ते युनिकनेस पेटेंटिंग केलेलं आहे. तसे आपल्याला कितीही पेटेंट घेता येतात. आता महाबळेश्वर व्यतिरिक्त काही भागामध्ये जर तुम्ही स्ट्रॉबेरी घेत असाल आणि तिथं जर तुम्हाला चांगल्या दर्जाचं तिथं गुणधर्म तुम्हाला काय आढळून आले, त्याचं युनिकनेस तुम्ही देऊन तुम्ही त्याची ओळख निर्माण करू शकता. अशी सिरीज आज वर्ल्ड मार्केटमध्ये अशा GI प्रॉडक्टला PGI प्रॉडक्टला तिथं मागणी वाढत चाललेली आहे. आणि म्हणून आता इथून पुढे ह्या ज्या संधी जशी आहे मार्केटला माल पाहिजे, पण एक अटी घालायला लागल्या. आता काही बाहेर म्हणतात की आम्हाला GI सर्टिफाईड माल पाहिजे. आज युरोप मार्केटमध्ये 1000 प्रॉडक्ट असे आहेत की GI सर्टिफाईड म्हणून ते विकली जातात. आपल्या देशातला फक्त एकच असा प्रॉडक्ट आहे GI आणि त्याला PGI मिळालेला आहे, तो आहे दार्जिलिंग टी. दार्जिलिंग टीला GI आहे
ऑर्गॅनिकचा आहे, PGI आहे. म्हणून त्याचं एक युनिक एक स्टँडर्ड आहे, प्रीमियम प्राईस मिळते. तर अशा पद्धतीचं प्रीमियम प्राईस मिळवायचं झालं तर आता आपल्याला ह्या स्टेप बाय स्टेप करत मॉनिटरिंग करून पुढे जाणं गरजेचं आहे आणि ती गरज आहे. आणि पुढे आता अशाच प्रकारच्या प्रॉडक्टला मागणी आणि प्रीमियम प्राईस हमखास मिळू शकते. म्हणून त्या पद्धतीने आता आपल्याला कोरोनाच्या माध्यमातून एक संधी आलेली आहे की आपल्या एक्सचेंज स्ट्रॅटेजी आहे, प्रशिक्षणाच्या संदर्भात आहे, शेतकऱ्याला अवेअरनेस करणं, आपली ओळख निर्माण करणे आणि त्या माध्यमातून आपल्याला त्या अनुषंगाने आपली तर ह्या सगळ्या बाबीकडे आपल्याला विशेष बाबीवर जोर देणं गरजेचं आहे. आणि त्या अनुषंगाने ह्या बाबीचा फायदा घेण्यासाठी आता उत्पादकांनी आता व्यापारी किंवा व्यावसायिक बनणं गरजेचं आहे. मग हे कसं बनलं पाहिजे व्यावसायिक, त्या अनुषंगाने त्या कागदपत्र काढणं हे सगळ्या गोष्टी आहेत. मला वाटते आज आपण या इथपर्यंत थांबूया आणि पुढच्या भागामध्ये शेतकऱ्याला जर व्यावसायिक दृष्टिकोनातून बनवून आपला त्या पद्धतीने विविध योजनेचा फायदा घ्यायचा आहे, मार्केटिंगमध्ये डोमेस्टिक मार्केटमध्ये उतरायचं आहे, एक्सपोर्टमध्ये जायचं आहे, प्रोसेसिंगमध्ये जायचं आहे, तर काय नियोजन केलं पाहिजे, कशा पद्धतीने तयारी केली पाहिजे, ह्या सगळ्या बाबीबद्दल आपल्याला सविस्तर माहिती आज इथून पुढे आपण रामेती पुणेच्या माध्यमातून सिरीज ऑफ विषय नवीन तुम्ही विषय सांगा की आम्हाला ह्या विषयावर मार्गदर्शन पाहिजे, तो विषय घेऊ आणि तो विषय सोपा करून त्याचं कृतीमध्ये कन्वर्ट करण्यासाठी तुम्हाला चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं जाईल. आणि असे तुमच्यासारखे रिसोर्स पर्सन शेतकरी आहे, शेतकऱ्याची मुलं आहेत, अधिकारी असतील, कर्मचारी असतील, त्यांनी जास्तीत जास्त ह्या विषयामध्ये पारंगत होऊन त्या पद्धतीने आता आपल्याला हायटेक शेती म्हणतो, व्यावसायिक शेती म्हणतो आणि मार्केट ड्रिव्हन आपल्याला कन्वर्ट होणंच गरजेचं आहे. आणि आज नवीन तंत्रज्ञानाचा वापर आपण करतो, आपलं उत्पादन खर्च वाढायला लागलेलं आहे. वाढत्या उत्पादन खर्चामध्ये जर आपल्याला त्याचे जर मोबदला जास्त मिळायचं झालं तर ह्या सगळ्या बाबीकडे आपल्याकडे वळणं गरजेचं आहे. त्या पद्धतीने आपली एक ओळख निर्माण तयार करणं गरजेचं आहे. आणि आपला एक जे म्हणतो आपण त्या मालाच्या संदर्भात जर आपण अशी ओळख तयार केली तर बाजारपेठ आपल्याकडे चालून येतोय. आणि त्या अनुषंगाने जर तुम्ही पाहिलं तर ह्या सगळ्या गोष्टीच्या दृष्टिकोनातून आज कृषी विभाग आणि रामेती आहे, वनामती आहे, बरेच संस्था आहे, इव्हन यसदा आहे, जे आज प्रशिक्षण संस्था सगळ्यांचे रोज मला फोन येतात, साहेब ह्या विषयासंदर्भात आपल्याला आणि एक चांगलं माध्यम आहे हे टूल कमी वेळामध्ये आपल्या सोयीनुसार आपण हे काम करू शकतो. आणि ते काम करण्यासाठी पहिल्यांदा रामेती पुणे यांनी पुढाकार घेतला. विशेषतः केळकर मॅडम आणि राऊत साहेबांनी यात पुढाकार घेऊन त्यांनी मागच्या 2-3 दिवसापासून मला हे केली व अशा प्रकारचं आपण सुरुवात करू. कशी सुरुवात करायची, आजही मला हे सुरू करण्यापर्यंत बरेच अडचणी आल्या, कारण झूमद्वारे मी खूप चांगल्या प्रकारे एक्सपर्टाईज झालो होतो, पण फेसबुकमध्ये काही अडचणी येत होत्या. परंतु त्यावरही आम्ही आज राऊत साहेब आम्ही जवळपास 2-3 तास मात करून तेही सक्सेस केलेलं आहे. आणि इथून पुढे आपल्याला वेगवेगळ्या छोट्या विषयावर सुद्धा सविस्तर जे जागतिक इव्हन आता काही मी बऱ्याच वेळेस माझं एक पुस्तकही लिहिलेलं आहे, कृषी माल निर्यात मंत्र सकाळमार्फत. तेही पुस्तक बेसिकसाठी चांगलं आहे. फ्रेश प्लाझा नावाची वेबसाईट आहे, त्या वेबसाईटवर जर गेला तुम्ही दररोज जर माहिती पाहिली, जगात काय चाललेलं आहे नवीन ह्या गोष्टी माहिती होऊ शकतात, त्याचं अनुकरण करणे, असे बरेचसे प्लॅटफॉर्म आहेत. आणि विशेषतः तुम्ही दररोज जरी 10 मिनटं आपेड्याच्या वेबसाईटवर जरी गेला तर तुम्हाला बऱ्या पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टीची जी डेव्हलपमेंट आहे ही सगळी माहिती मिळते. आणि आज सगळे विभाग संस्था आज नेटच्या माध्यमातून वेबसाईटच्या माध्यमातून अपडेट व्हायला लागलेत. आणि आज जर तुम्ही पाहिलं आज सगळ्या माध्यमातून IT च्या माध्यमातून फेसबुकच्या माध्यमातून हे जे काही एक्सपर्टाईजची सेवा त्याद्वारे आज तुमच्यापर्यंत एक चांगलं प्रभावी माध्यम देण्याचं उपलब्ध झालेलं आहे. त्याचा फायदा आपण इथून पुढे वेळोवेळी घेऊया आणि त्या पद्धतीने या संधीचाही फायदा आपण चांगल्या पद्धतीने घेऊन अशाच प्रकारचे विषय तुम्ही निवडा. चर्चेच्या माध्यमातूनही करूया किंवा तुम्हाला कुठल्या विषयासंदर्भात काही अडचण चर्चा करायची असेल माझ्याशी तर माझा मोबाईल व्हॉट्सअप नंबर आहे, ईमेल आहे govindhande@gmail.com किंवा व्हॉट्सअप नंबर 9423575956 हे व्हॉट्सअप नंबर आहे, त्यावरही करू शकता. माझ्याकडे भरपूर कलेक्शन आहे, व्हॉट्सअपवर सुद्धा मी माहिती तुम्हाला देऊ शकतो. फक्त तुम्ही कृती करा, मागणी करा आणि त्या पद्धतीने कन्वर्ट करण्याचं आणि त्याला योग्य दिशेने बाजारपेठेपर्यंत नेण्याची त्याला मार्गदर्शन करण्याची ग्वाही मी देतो. आणि त्या पद्धतीने आज इथं आपण थांबूया. धन्यवाद.